रसिक श्रोते हो, अमृत मंथन या 3 दिवसीय व्याख्यानमालेत आजच्या द्वितीय पुष्पामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. माननीय तुषार भारतीय मित्र परिवार तर्फे आपण साऱ्या ज्ञानेश्वरांच्या साहित्य सृष्टीचा आस्वाद आपण या ठिकाणी घेतो आहोत. केवळ आस्वाद घेतो असं नाही आहे, तर आपलंही विचार मंथन होऊन त्यातून आपल्याला ज्ञानामृत रूपी लोणी सुद्धा मिळणार आहे, ते सुद्धा आपण चाखणार आहोत, त्याचा आस्वाद घेणार आहोत. गेल्या 10 वर्षापासून आपली ही व्याख्यानमाला सुरू आहे. नावाजलेले वेगवेगळे वक्ते आपण या ठिकाणी ऐकत आलो आहोत आणि यावेळी तर आणखीनच सुंदर सौ धनश्रीताई लेले ज्या कवयित्री आहेत, लेखिका आहेत, निवेदिका आहेत आणि ज्ञानेश्वरांच्या साहित्य सृष्टीवर त्यांची किती पकड आहे हे आपण सगळ्यांनी काल अनुभवलेलं आहे. तेव्हा आता आपण कार्यक्रमाकडे वळूयात. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी प्राध्यापक श्री R.N. देशमुख, चांदूर बाजार, विश्व हिंदू परिषद विभागीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते हे लाभलेले आहेत. तसेच या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला प्रसिद्ध वक्ते ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे, उपाध्यक्ष हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, आणि त्यानंतर आपले माननीय तुषारजी, या सर्वांना मी मंचावर आमंत्रित करते. तसेच आपल्या प्रभागाच्या नगरसेविका रेखाताईजी भुतडा यांना मी विनंती करते, त्यांनी माननीय धनश्रीताईंना मंचावरती घेऊन यावं. श्री चेतनजी गावंडे यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो आणि म्हणून मी मान्यवरांना विनंती करते, त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. त्याचबरोबर पुढचा कार्यक्रम म्हणजे आपल्या आलेल्या पाहुण्यांचं, आणि म्हणून आपण थोडं स्वागत समारंभाकडे वळूयात. अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री R.N. देशमुख यांच्या स्वागतासाठी मी श्री ज्ञानेश्वर टालेजी यांना आमंत्रित करते. त्यांनी त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. धन्यवाद सर. त्या सौ धनश्रीताई लेले यांच्या स्वागतासाठी मी सौ संगीता किरण हादगावकर यांना आमंत्रित करते. त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचं स्वागत श्री हरिहरजी धोटे करतील अशी मी त्यांना विनंती, आणि श्री प्रदीपजी पात्रीकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जी गावंडे आणि सौ रेखाताई भुतडा नगरसेविका आपल्या साईनगर प्रभागाच्या यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूयात. आपला स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आपण ज्यासाठी उत्सुक आहात त्यासाठी आपण आता पुढच्या पायरीकडे वळूयात. म्हणून मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सॉरी सन्माननीय अध्यक्ष माननीय देशमुख सर, आम्हाला नेहमी अट्टल गुन्हेगार आम्ही नाही आहे नेहमी दाखवणार आहे. आमच्या पाठीशी कोर्टात खंबीरपणे उभे राहणारे आमचे मित्र ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, महापौर साहेब भुतडाताई, आणि ज्यांचा आपण आज दुसऱ्या दिवशी अतिशय रसाळ आणि मधाळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपण ऐकणार आहेत, त्या धनश्रीताई आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी. खरं बोललं तर आजचं प्रास्ताविक करण्याचं काही औचित्य नाही,
पण मला काही गोष्टी ताईंच्या लक्षात आणून द्यायच्या म्हणून मी उभा आहे. या व्याख्यानमालेची एवढी सवय या ठिकाणच्या लोकांना झाली, आपण काल बघितलं असेल की याला मी कोणी सूचना केली नाही की मोबाईल सायलेंट मोडवर टाका. कारण की आजकाल सगळ्या ठिकाणी हे सांगावं लागतं की मोबाईल सायलेंट मोडवर टाका, पण इथे सांगायची आवश्यकता पडली नाही. एखाद दोन प्रकरणं झाली असतील, पण ते कदाचित त्यांच्या लक्षात नसेल आलं, त्यामुळे इतकं रुजलेलं या ठिकाणी हे सगळं वातावरण आहे. दुसरा भाग, एक सूचना आम्हाला तुम्हाला करायची अशी आहे की आज नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आज ज्यावेळी आपलं इथलं आजचं व्याख्यान आटपेन त्यावेळी आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आपण एक फीडबॅक फॉर्म घेऊन जाणार आहोत. आणि त्या फीडबॅक फॉर्मला आपल्याला काय वाटतं या व्याख्यानमालेच्या संदर्भात काही त्रुटी असेल तर, कारण काही आम्ही काही पूर्णांक नाही आहे आणि मग काही त्रुटी राहतात आणि मग हे काय त्रुटी आहेत त्याच्यावर लिहिल्या पाहिजेत, त्या आम्हाला कळवल्या पाहिजेत बिनधास्तपणाने. म्हणजे सहसा राजकारणाच्या संदर्भात त्रुटी कोणी लक्षात आणून देत नाही आणि नगरसेवकाचं तर बिलकुलच नाही, कारण की लोकांना असं वाटेल की बाबा उद्या घर मोजायला पाठवलं तर, पण तसं काही होणार नाही. तोही हिंमत करत नाही. आणि म्हणून बिनधास्तपणाने काय वाटतं, काय अधिक चांगलं करता आलं. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेला ताई आम्ही पहिल्या वर्षी सुरू केलं त्यावेळेला आम्ही इथे फटाके फोडायचो. कारण असं आहे की जोपर्यंत फटाके फुटत नाही लोकांना जवळच्या वाटतच नाही की कार्यक्रम सुरू झाला आहे की नाही. पण त्या एका फीडबॅक फॉर्ममध्ये लिहून आलं होतं की बा याची आवश्यकता नाही, कशाला पैसे खर्च करतात. मग आम्ही तो बंद केला. कारण की काही सूचना जशा मिळत गेल्या आणि आमच्या कमिटीला वाटलं की ह्या योग्य आहे, तर ते आम्ही दुरुस्त करत गेलो. आताही पण जे कार्यक्रम ठरवतो, जो विषय ठरवतात, जे वक्ते ठरवतो, ते तुमच्या फीडबॅक फॉर्मवरून ठरवतो. मग आजच माझा मित्र आहे ABVP पासूनचा अनिल पंजाबी या ठिकाणी आला. त्यांनी मला एका जणांचं नाव सांगितलं की भाऊ या वक्त्यांना बोलवा. तर ते फीडबॅक फॉर्ममधून राहुल सोलापूरकरांना आम्ही कसं ठरवलं, तर असंच एक याच्यावर ठरलं होतं की राहुल सोलापूरकरांना बोलवा, नट आहेत आणि त्यांनी शाहू महाराजांवर खूप चांगलं काम केलं आहे आणि म्हणून आपण त्यांना बोलावं. त्यामुळे असे सगळे आपले फीडबॅक आम्हाला नेहमी कार्यक्रम अधिक चांगला, अधिक सुटसुटीत करण्यामागचं मुख्य प्रेरणा असते. मागे एकदा असाच कार्यक्रम होता, इथे आंबेकर काका बसले आहेत आणि एक असेच आम्ही प्रमुख अतिथी बोलावले होते आणि त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांना बोलायला दिलं. शेवटी ते आंबेकर काका उठून उभे राहिले, म्हणलं बा महाराज तुम्ही आता बंद करा, आम्हाला ऐकायचं. कारण की वेळ काळ छोटा असतो आणि खूप काही आपल्याला ऐकायचं असतं आणि खूप काही वक्त्यांना सांगायचं असतं. आणि त्यावेळी मला असं होतं आशुतोष अडोणी होते, 2.25 तास म्हणजे 9:45ला ती व्याख्यान संपलं होतं. म्हणजे ती व्याख्यानापेक्षा ती सभा टाईपच झाली होती की काय असं स्थिती होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नीट सुटसुटीत करण्यासाठी आणि ज्या मुद्द्याला घेऊन आपण हे सगळं करतो आहे तोच मुद्दा लोकांसमोर आला पाहिजे, याचा आग्रह आम्हा सर्वांचा आहे. एवढंच मी आज खरं पाहिलं तर सांगायला या ठिकाणी उभा आहे. उद्या रविवार आहे आणि खरं पाहिलं तर इतके लग्न आहेत, इतके रिसेप्शन्स आहेत आज, पण तरी इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आलात त्याबद्दल मी खरोखरच आपलं मनपूर्वक स्वागत मी या ठिकाणी करतो आहे. आणि आजचा दिवस कालच्या दिवसाच्याच बरोबरीने होईल असं मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे, ताईकडून पण आहे. आणि पुन्हा एकदा एकच सूचना करतो की जे मी सांगितलं की मोबाईल आला असेल तर तो तुम्ही घेऊ नका. आज 1-2 जण उठून मागे गेलेत, पण मला असं वाटतं की त्याची पण आवश्यकता आपल्याला पडायला नको. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं ज्या सूचना मला या ठिकाणी करायच्या होत्या त्या मी संपवतो. थँक्यू. जागा ग्रहण करण्यासाठी विनंती करते. इकडे घेऊन घे सोमर. आजच्या आपल्या वक्त्या सौ धनश्रीताई लेले यांची तशी ओळख आपल्याला काल झालेली आहे. त्या एक उत्कृष्ट व्याख्याता असून संस्कृत सारख्या कठीण वाटणाऱ्या भाषेवर त्यांचे अतिशय प्रभुत्व आहे.
बोलण्याची तक्रार त्यांना अवगत आहेच, पण श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या शब्दामध्ये असलेली आपण साऱ्यांनीच काल अनुभवली. श्रोते हो, त्यांच्या वाणीतून विश्वरूप दर्शन, मेघदूत किंवा सांगे कबीर हे सारं ऐकणं म्हणजे अगदी पर्वणी. यूट्यूबवर आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता. आणि जगन्नाथ पंडित यांचं लिहिलेलं गंगालहरी, म्हणजे असं वाटतं की अरे हे तर आपल्याला समजू शकेल, इतके सहज त्या सुंदर समजावून सांगतात. गंगालहरी आणि त्याच्यानंतर म्हणजे मी जेव्हा ऐकलं त्याच्यानंतर तो वाचण्याचा मोह आपल्याला होतो की गंगालहरी काय आहे, एवढं मोठं महाकाव्य आपण आपल्याला वाचावं असं वाटतं. आणि या संदर्भात मी तुषारदादांना सुद्धा विनंती करणार आहे की गंगालहरी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण धनश्रीताईंना या ठिकाणी आमंत्रित करू. म्हणजे एवढं सुंदर आपल्याला ते वाटतं. म्हणजे आपण यावर्षी ज्ञानेश्वर तर त्यांच्या तोंडून ऐकतोच आहोत, पण गंगालहरी आणखीन सुंदर पुन्हा आपण अनुभवू. त्वमेव केवलम कर्तासी या अथर्व शीर्षातील वाक्याने जाणाऱ्या धनश्रीताई, या वाक्याला धरून चालणाऱ्या धनश्रीताई नियमितता, सुसूत्रता आणि तत्परता या तत्वाने चालतात. हिमालयाची उंची आणि सागराची खोली म्हणजे माऊली, अशा या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली गुरुवंदना, त्यासाठी दिलेले दृष्टांत अतिशय सहज सोप्या भाषेत काल धनश्रीताईंनी आपल्यासमोर मांडले. गुरुरूपी खुंटा आपण धरून ठेवला तर नक्कीच तरुण जाणार हा विश्वासही त्यांनी आपल्याला त्यांच्या शब्दातून दिलेला आहे. त्यांच्या या विचार मंथनातून अगदी माऊली म्हणतात तसे जो जे वांछील तो ते लाहो असं मला वाटतं. आणि आता ते आपल्या हवेचे हवेसे असलेले ज्ञानेश्वर माऊलींना ऐकण्यासाठी आपण सारेच उत्सुक झालेले आहात. तेव्हा मी धनश्रीताईंना विनंती करते, त्यांनी आपल्या रसाळ वाणींनी आपल्याला माऊलींना आमच्यापर्यंत पोचवावं. मान्यवरांना विनंती केली ते बसलेलेच आहेत. त्याचप्रमाणे श्रोत्यांना आणखीन एक विनंती आहे की शेवट आपला पसायदानाने होणार आहे. पसायदान उर्वशी लेंगे सादर करणार आहेत आणि पसायदान झाल्याशिवाय कोणीही उठणार नाही, ही एक नम्र विनंती. धन्यवाद. ऐकूयात धनश्रीताईंना. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मनापासून अभिवादन करते. प्राचार्य देशमुख सर, माननीय ॲडव्होकेट देशपांडे सर, आमले सर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यासंगी असे आपण श्रोते, अशा श्रोत्यांनाही मनापासून अभिवादन करते. काल म्हटलं ते अगदी खरंच होतं की जे जे काही आठवावे ते ते पूर्वीच तयासी ठावे. कारण तुम्ही हे सगळं वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, आणि तरीसुद्धा इथे जेव्हा वक्ता बोलतो तेव्हा तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घेता. खरं तर माऊली ह्या विषयावर बोलायचं, ती काल म्हटलं तसं अक्षरं 3च आहेत, पण ह्या 3 अक्षरात काही गवसत नाही हो. म्हणजे ते गवसायला किती जन्म घ्यावे लागतील कुणाला ठाऊक. पण तरीही मी बोबड्या बोलानी का होईना बोलण्याचा प्रयत्न करते. आणि काल म्हटलं तसं की या सगळ्याला एकच पाया आहे, तो म्हणजे त्यांच्यावरती असलेली निरतिशय श्रद्धा आणि त्यांच्यासाठी असलेलं प्रेम. हे एकच फक्त पायाभूत वाक्य आहे माझं. आणि म्हणून जेव्हा तुषारजींचा मला मेसेज आला की तुम्ही उभ्यानी बोलणार का बसून बोलणार, मी म्हटलं बसूनच. कारण उभ्यानी बोलायचे म्हणजे पाय किती लटपटतील हो. त्यामुळे आज तुम्हाला खरं सांगून टाकते की बसून बोलण्यामागचं कारण हे आहे की हा विषय इतका मोठा आहे आणि हा विषय म्हणजे विषय नाहीच आहे तो. म्हणजे मला तर संत वाङ्मयावर बोलणं, संत साहित्यावरती बोलणं ही नेहमी क्षितिज रेषा वाटते. क्षितिज रेषा ही नेहमी फसवी असते बघा. फसवी म्हणजे कशी, आपल्याला वाटतं हा इथे इथे समोर आहे, आत्ता गेलं की मिळेल, आणि म्हणून आपण तिचा वेध घेत घेत पुढे जात राहावं तर ती आणखीन कोसभर दूर जाऊन उभी राहते. मला वाटतं कुठलंही संत साहित्य आपल्याला असं पुढे पुढे पुढेच नेत राहतं, पण त्यातनं एक होतं, ती क्षितिज रेषा आपल्याला तिच्याबरोबर चालतं ठेवते. आणि म्हणून मी म्हटलं त्यांना की मी बोलण्याचा प्रयत्न करीन, पण उभ्यानी बोलणार नाही, बसून बोलीन.
आणि कालचा आपला प्रतिसाद बघितल्यानंतर आज मला काय आठवलं असेल तर 9व्या अध्यायामधली माऊलींनी केलेली श्रोतृवंदना. मुलगी माहेरी येते. कशासाठी माहेरी येते हो? खूप बरं वाटतं तिला, तिचं मन शांतावतं म्हणून ती माहेरी येते. आणि मग माहेरी आल्यानंतर काय, लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. तिने नुसतं म्हणावं की आई मला ना दडपे पोहे खावेसे वाटतात, की झालं. आईला असं होतं कधी दडपे पोहे करू, आई आज पुरणपोळी करशील का, झालं लगेच पुरणपोळी का. तर तिने इच्छा व्यक्त करावी आणि माहेरच्या मंडळींनी ती पूर्ण करावी. लळे यांचे लळे सरती, तिचे लाड किती पुरवावेत. मनोरथांचे मनोरथ पुरती, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माहेर झटत असतं. ते झटणंही नसतं, तो त्यांचा स्वाभाविक धर्म असतो. माहेरातला प्रत्येक माणूस तिच्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या पुढे माऊली असं म्हणते की जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा जैसी. त्यामुळे हे श्रोत्यांसाठी आहे आणि माझ्याकडनं माऊलींचे शब्द उसने घेऊन, पण त्या माझ्याच भावना आहेत की मी कधीच अमरावतीत आले नव्हते, पण एका दिवसात हे मला माहेर वाटायला लागावं. आणि खरोखरच माहेरे श्रीमंत होती. ही श्रीमंत माहेर कसली? आपल्या भारतीय संस्कृतीने श्री म्हणजे पैसा असं कधीच मानलेलं नाही. श्री म्हणजे आपल्याला उत्तम जगण्यासाठी जे जे आवश्यक असतं ते सगळं श्रीमध्ये येतं. त्याच्यामध्ये प्रेम सुद्धा श्रीमध्येच येतं. ते नसेल ना तर किती पैसा गाठीचे असेल तरी माणूस जगू नाही शकत. त्यामुळे श्रीमंत श्रीमान म्हणजे ह्या सगळ्यांनी समृद्ध असणारं ते माहेर. आणि असं हे माहेर मला काल इथं मिळालं. माहेरे श्रीमंत होती. आणि हे श्रीमंती कसली आहे तर ही विचारांची समृद्धी आहे. ज्या ज्या व्यक्तीशी इथे बोलावं त्या त्या व्यक्तीकडे काहीतरी बोलण्यासारखं आहे, काहीतरी पॉझिटिव्ह बोलण्यासारखं आहे. आजच्या काळात हेही म्हणावं लागतं. नाही तर आजच्या काळामध्ये कुणाला नुसतं खरवडा जरा, आमच्या इकडे तर येऊनच बघा नुसतं खरवडा आणि म्हणावं काय गर्दी असते नाही रेल्वेला. माझं एक वाक्य, समोरच्या माणसाचा एक परिच्छेद. आणि मी चुकून म्हटलं कुठे की ना मी रेल्वेने आले आणि अजिबात गर्दी नव्हती, मी अगदी बसून आले, मला खिडकीची जागा मिळाली. लोक खोटे असं बघतात अविश्वासाने का. मला पुलंचं वाक्य आठवतं. पुलं म्हणाले होते ना की माणसाचा आनंदाचा सूर पक्का लागेलच याची शाश्वती नाही, पण माणसाचा तक्रारीचा सूर मात्र कायम पक्का असतो. जाता जाता आठवलं म्हणून सांगते. काही वर्षांपूर्वी आम्ही सगळ्या मैत्रिणी वर्षा सहलीला गेलो होतो. आणि एक अतिशय सुंदर असा आमच्या इथे पांडव प्रपात म्हणून धबधबा आहे. असा खळाळता फेसाळता असा सुंदर खाली कोसळत होता. धाप 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 आवाज करत कोसळत होता. रामदास स्वामींनी धबधब्याची व्युत्पत्ती पण सांगितली ह्या शब्दाची. धबाबा कोसळी धारा धबाबा ते आदळे. धबाभा जे पडतं खाली तो धबधबा असतो. तो तसा धबधबा खाली कोसळताना पाहत होता. वाह म्हणावं एवढ्यात कुणीतरी मागे म्हटलं केवढं पाणी वाया चाललंय. अहो आमच्याकडे खरंच होती मध्ये पाणी टंचाई. 2 दिवस नाही यायचं पाणी, तेव्हा ते हेच सुचणार हो. त्यामुळे निसर्गाच्या लीलेला प्रथम दर्शनी तरी मनमुराद दाद द्यायला हवी का नको. पण म्हणताना काय म्हटलं केवढं पाणी वाया चाललंय. आणि ह्याच्यावरच सगळं सोडून दिलेलं आहे, निस्संग झालेले रामदास स्वामी काय म्हणतात, गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे गरजतो मेघतो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला कड्यासी आदळे धारा वात आवर्त होत असे. संपूर्ण त्या घळीतनं कोसळणाऱ्या धबधब्याचं वर्णन समोर उभं करतात. निस्संग झालेले हे विशेष आपण सगळ्या संगतीत असून सुद्धा हे करू शकत नाही. त्यामुळे ही श्रीमंती जी आहे ही श्रीमंती फक्त धनाची नाही तर ती मायेची आहे, ती प्रेमाची आहे आणि सद्विचारांची आहे. आणि म्हणून माऊलीने जे म्हटलं ते मला आज म्हणावंसंच वाटलं की जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. आणि खरं सांगायचं तर हे व्याख्यानाचं स्थान नाहीच आहे. मग कसलं स्थान आहे तर हा एक अतिशय सुंदर मळा आहे. काल तुषारजी बोलता बोलता म्हणाले की ते 2 वर्ष सगळं रान माजलं होतं, ते उखडून काढावं लागलं, मैदानही तयार करावं लागलं. मला तर आज इथे बसल्यानंतर हे मैदानच वाटत नाही. हे काय वाटतंय तर हा मळा वाटतोय. हिरवागार मळा आहे. हा कशाने बहरलाय हो मळा? हा मळा बहरलाय तो श्रोत्यांमुळे बहरलाय.
आणि श्रोत्यांच्या कृपादृष्टीमुळे बहरलाय. माऊली काय म्हणते? माऊली म्हणते, तुमच्या दिठीची या बोले. अहो, तुम्ही श्रोत्यांनी वक्त्याकडे नुसतं प्रेमभरानं पाहिलं ना, तरी सुद्धा वक्त्याला आनंद होतो, त्याच्यातल्या शक्ती जागृत होतात. त्यामुळे तुमच्या दिठीची या बोले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. तुमच्यामुळे हे मळे सगळे शिंपले जात आहेत. ते सावली देखो निवोळे श्रांतू जिमी. आणि त्यामुळे वक्त्याचं विसाव्याचं स्थान म्हणजे तुमच्यासारखे श्रोते. काय सुंदर श्रोतृवंदना. म्हणजे मी फक्त 2 उभ्या घेतलेत. अशा कित्येक अध्यायांमध्ये कधी गुरुवंदना येते, कधी श्रोतृवंदना भेटीला येते. मी तीच घेते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून अभिवादन करते. आपल्या सगळ्यांचे वरदहस्त मस्तकी राहोत अशी इच्छा व्यक्त करते. काल मी हा मुद्दा छेडलाय, तो थोडासा पुढे नेते की केवढं हे नम्रत्व की तुम्ही आहात म्हणून मी बोलू शकतोय. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नविला. तुम्ही आहात म्हणून मी बोलू शकतोय. ते नामदेव महाराजही म्हणाले होते ना. नामदेव महाराज म्हणाले होते, आमच्यानी बरं दिसत असे. पांडुरंग भक्त आहे म्हणून देव आहे बरं. विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षक आहेत. रुग्ण आहेत म्हणून डॉक्टर आहे. तसं भक्त आहेत म्हणून, आणि ते कोणीच नसतात तर मी इथे उभारून बोलूच शकले नसते. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. पण हे माझ्यासारख्या मंडळींनी म्हणणं ठीक आहे हो. हे माऊली म्हणते. केवढं लीनत्व, केवढं नम्रत्व. आणि फक्त माऊली नाही, कुठल्याही संताच्या गाथेमध्ये हे दिसतं. एवढंच कशाला, रामदास स्वामींनी म्हटलंय त्यांच्या दासबोधामध्ये की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तिथे माझी काय व्युत्पत्ती. हे कोण म्हणतंय? रामदास स्वामी म्हणतात की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी काय व्युत्पत्ती. केवढं लीनत्व, केवढं नम्रत्व. आणि फक्त लीनत्व किंवा नम्रत्व नाही, तर काल आपण जे बघितलं ते की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तुमच्या प्रत्येकात तो आहे ना. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाला एक माणूस यायचा आणि असं 2ऱ्या-3ऱ्या रांगेमध्ये बसून पेंगायचा. म्हणजे हरकत नाही हं, पण 2ऱ्या-3ऱ्या रांगेमध्ये येऊन पेंगायचा. तर महाराजांच्या अगदी जवळच्या शिष्यांना असं वाटलं, हे आमच्या महाराजांचा अपमान आहे हा, तुम्ही येता आणि पेंगता. त्यावर त्यांनी महाराजांना सांगितलं की ते काय बरं दिसत नाही, तुम्ही काहीतरी करा. महाराज म्हणाले, अरे पेंगेनात का? पेंगेनात, मला काहीच वाटत नाही, कारण मी त्याच्याशी बोलतच नसतो, मी त्याच्या आतल्या आत्मा रामाशी बोलत असतो. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, दोन्ही अंगाने विचार करायला पाहिजे. नम्रत्व ही आहे. आणि ते मूर्तिमंत चैतन्य त्यांना जाणवत आहे म्हणूनही म्हणतात श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी काय व्युत्पत्ती. मी काय बोलणार हो. माऊली हेच म्हणते, कुठलेही संत हेच म्हणतात, रामदास स्वामी हेच म्हणतात. हे एवढं नम्रत्व येतं कुठून, याचं उत्तर माऊलीने ओवीत ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे. आपण त्या दृष्टीतनं पाहिलं तर हे उत्तर आपल्याला मिळतं. ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्याला सगळ्यांमध्ये तोच दिसतोय, जसं गोंदवलेकर महाराज म्हणाले, मी त्याच्यातल्या आत्मारामाशी बोलतोय, हे ज्याला कळतं ना. मला सांगा, आपल्याला देवळामध्ये नेलं तर आपण काय करतो? झटकन आपण हात जोडतो आणि आपली मान लवते. का लवते? कारण मला माहिती आहे त्या मूर्तीमध्ये भगवंत आहे. यांचं काय होतं माहिती आहे, यांना सगळीकडेच तो दिसतो आणि आपोआपच त्यांची मान लवते. ब्रह्मज्ञान झालेला माणूस हा कधीही उन्मत्त नसतो, कधीही उद्धत नसतो, तो कायम नत असतो. आणि ह्याला माऊलीची ओवी काय, का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. आत्मज्ञानानं जो माणूस बहरलाय, ज्याला ओझं नाहीये, पण छान बहर आहे तो, त्याचंही वजन आहे. पण आत्मज्ञानानं बहरलेलं झाड, जेव्हा माणूस रूपी झाड, आपोआपच त्याची फांदी खाली येते. सहजे म्हटलंय, अगदी सहज रीतीनं खाली येतं, त्याला प्रयत्न नाही करावे लागत नम्र होण्यासाठी. तेच आपल्याला ह्यांच्यामध्ये दिसतं. कालिदासाचा शाकुंतलामध्ये एक अप्रतिम श्लोक आहे. कण्व ऋषींच्या आश्रमातनं शकुंतलेची पाठवणी झालेली आहे आणि त्यांचे 2 शिष्य शारंग्रभ आणि शारद्रत हे दोघंही जण गौतमी आत्याबरोबर शकुंतलेला घेऊन दुष्यंताच्या दरबारापाशी आलेले आहेत. दुष्यंत यज्ञशाळेमध्ये, म्हणून ही सगळी मंडळी यज्ञशाळेत आलेली आहेत आणि कुणी तपस्वी जण आपल्याकडे आले आहेत. हे म्हटल्याबरोबर राजा सिंहासनावरून उठून उभा राहतो. ही आपली संस्कृती आहे.
ऋषींना सांगायचा अधिकार होता, राजा दंड हा असी, तू माझ्याकडनं दंड ठरू शकतोस, तू चांगला वागला नाहीस तर मी दंड उगारू शकतो. ही ऋषींची श्रीमंती होती एकेकाळी. तसं दुष्यंताला जेव्हा कळतं तेव्हा दुष्यंत उभा राहतो आणि हात जोडून त्यांचं स्वागत करतो. तेव्हा त्याच्यातला एक शिष्य म्हणतो, भवंती नम्रास्तरव फलोद्गमैः नवांबुभिर्भूरि विलंबिनो घनाः अनुद्धता सत्पुरुषा समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम. म्हणजे हे दुष्यंतानं हे असं उभं राहून झुकणं हे फार स्वाभाविक आहे. अहो, बहरलेल्या झाडाच्या फांद्या झुकतातच. नवीन पाण्याने बहरलेले मेघ, नवीन पाण्याने भरलेले मेघ खाली ओथंबतातच. त्याप्रमाणे ज्याला त्या ज्ञानाची जाणीव झाली, जो सुसंस्कारित आहे, त्यानं झुकणं हे स्वाभाविक आहे. स्वभाव एवैष परोपकारिणाम हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना वेगळं रूप घ्यावं लागत नाही. बृहदारण्यकोपनिषदामध्ये मी मुद्दाम का वेगवेगळे संदर्भ देते, शाकुंतलामधला असेल, उपनिषदातला असेल, दासबोधातला असेल, की या भूमीनं आपल्याला काय शिकवलं, तर या भूमीने आपल्याला जिथे तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे तिथे पूर्णत्वानं नम्र व्हायला शिकवलं. आणि कोणी नसेल समोर तरी तो कायम आहे साक्षी, आणि म्हणून कायम नम्र राहायला शिकवलं. बृहदारण्यकोपनिषदामध्ये तर इतकं सुंदर म्हटलंय, ते असं म्हणतंय बृहदारण्यकोपनिषद की विप्राणाम विनयो ह्येष शमः प्राकृतमुच्यते. म्हणजे ब्रह्मज्ञान झालेल्या, आत्मज्ञान झालेल्या, त्या अमृत तत्वाचा अनुभव घेतलेली माणसं, त्यांची शांती आणि त्यांची नम्रता ही स्वाभाविक असते, प्राकृतिक असते, ती नैसर्गिक असते. आणि म्हणून आपल्याला अशा माणसांच्या सहवासात खूप छान वाटतं बघा. खूप मोठी माणसं असतात. मोठी म्हणजे या दृष्टीतनं मोठी माणसं असतात. सगळ्या मोठ्या माणसांच्या जवळ तीच शांती मिळते असं नाही, पण या दृष्टीतनं जी माणसं मोठी झालेली असतात त्यांच्या बाजूला बघा आपल्याला सगळं काय छान वाटतंय. हे नाही काही बोललं तरी चालतील, पण किती बरं वाटतंय. याचं कारण ती नम्रता या माणसांकडे. आणि माऊलींचे 2 शब्द फार लक्षात ठेवण्यासारखे आहेत, अखंड अगर्वता. अगर्वता आणि कशी थोड्या वेळासाठी आलेली नाही, अखंड अगर्वता, न तुटणारी न संपणारी अगर्वता. हे सगळं इतकं स्वाभाविक आहे. आणि या 3 गोष्टी यांच्याकडे अखंड असतात या संत मंडळींकडे. 1 अखंड अगर्वता, 2 अखंड शांती. बाहेर काहीही झालं मी त्यांच्या बाबतीत तरी त्यांची शांती ढळत नाही. नाथांना तर शांती ब्रह्म म्हटलंय. काल मी म्हटलं तसं, चोराला जेवायला वाटलं, चोरी करशील रे, जेवून घे. होणार आहे का आपल्याला शक्य? त्याच्यातला माणूस बघतायत, शांती ब्रह्म आहेत नाथ, त्यांची शांती कधी ढळत नाही. त्यामुळे अखंड नम्रता, अखंड शांती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं होऊन सुद्धा ही माणसं सतत कार्य करताना दिसतात. काय गरज होती हो रामदास स्वामींना संपूर्ण महाराष्ट्र हिंडून काढण्याची, लोकांना चेतवण्याची, व्यायाम करा म्हणून सांगण्याची? काय गरज होती माऊलीला एवढं सगळं लिहून काढण्याची? त्यांना सगळं कळलं होतं, आता मिळवायचं काहीच राहिलं नव्हतं, तरीही माऊलींनी लिहिलं. या सगळ्याचं उत्तर एकच, आणि ते म्हणजे कर्मयोग. आज थोडासा प्रयत्न मी माऊलीच्या वाणीतनं आलेला कर्मयोग मांडण्यासाठी करणार आहे. थोडासा प्रयत्न आहे अगदी हा. ज्ञानयोग का नाही? कारण ज्ञानयोग आणि भक्तियोग हे व्यक्तिगत असू शकतात. मी भक्ती केली, आमच्या घरात समजा 10 माणसं आहेत, 10 जण वेगवेगळ्या मंडळींची भक्ती करू शकतात, वेगवेगळ्या दैवतांची आराधना करू शकतात. ज्ञानयोगामध्ये मी माझ्या पद्धतीने एकटी मार्ग चालू शकते. त्यामुळे ज्ञानयोग आणि भक्तियोग हे व्यक्तिगत आहेत. पण माझ्या हातून घडणारं कर्म मी एकटीने केलं तर ते व्यक्तिगत नसतं. बघा ना, उद्या तुम्ही बायका म्हणालात, काय मीच रोज रोज पोळ्या करायच्या आणि भाजी करायची, आजपासून नाहीच करणार कर्म, व्यक्तिगत राहील का? नाही राहणार. 2 दिवस करतील बिचारे काहीतरी, 3ऱ्या दिवशीपासून तुमच्याकडनं अपेक्षा करतीलच, कारण ते आपलं कर्म आहे. त्यामुळे माझं कर्म करणं किंवा माझं कर्म सोडणं हे माझं व्यक्तिगत असू शकत नाही. मी केलेलं कर्म समाजात निश्चित कुठे ना कुठेतरी प्रतिबिंबित होत असतंच. फक्त आता आपली अशी अवस्था आहे की आपण त्याच्याकडे एवढं लक्षच देत नाही. पण प्रत्येक माणसाचं कर्म छोटंसं का होईना, पण ते कुठे ना कुठेतरी प्रतिबिंबित होत असतं. त्यामुळे कर्म हे व्यक्तिसापेक्ष नसतं, ते सामाजिकच असतं.
आणि म्हणून थोडासा कर्मयोगावरती बोलण्याचा विचार करते. कर्मयोग सुरू कुठे होतो गीतेमध्ये? दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं भगवंतानी? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. 4 सूत्र पटापट 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 सांगितली. कळला कर्मयोग? कृष्ण म्हणतात 4 सूत्र सांगितली. कर्मयोगाची चतुसूत्री सांगितली. कर्मणी एव अधिकार ते, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरताच आहे. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, त्याच्या फळात नाही बरं. मा कर्मफल हेतुर्भू, फळासाठी कर्म करणारा होऊ नकोस. आणि माते संगोस तू कर्मणी, आणि त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं लिप्त होऊ नकोस, आसक्त होऊ नकोस. या आसक्तीवरनं एक गोष्ट आठवली. काल आपण गुरुतत्वावरती बोललो. आपल्याकडे दत्तांचे 24 गुरु आहेत. काय डोळे उघडणारी गोष्ट आहे ना. ज्यांना आपण सद्गुरू म्हणावं ते म्हणतात अहो मला पण आहेत गुरु, आणि ते 24 गुरु आहेत. त्याच्यामध्ये एक वारा गुरु आहे त्यांचा, वारा. पवन तो पहिला गुरु, व्योम तो दुसरा गुरु, करत करत पवन तो तिसरा गुरु. वारा त्यांचा गुरु आहे. आणि त्याचं विश्लेषण नाथांनी असं केलंय की वारा का गुरु? खरं तर वारा खूप चंचल आहे बघा, आणि आपल्याकडे फार चंचलता हा दोष मानलाय. लहान मूल असेल, इकडे तिकडे खेळत असेल, पहिल्यांदा आपण कौतुक करतो, अरे वा छान खेळगडी आहे. त्याची चंचलता तशीच राहिली ना तर हळूहळू आपण काय म्हणतो, फारच व्रात्य बाई. कारण चंचलता फार आपल्याला तशी पसंत नसते, तो दोष मानलाय. पण नाथ आपलं लक्ष वेधतात आणि म्हणतात चंचलतेला दोष नका मानू, त्याच्यात गुण पण आहे. कसा गुण आहे ते म्हणतात की वारा येतो, वाऱ्याची झुळूक येते. आपण आत्ता हे वातावरण नाही, मे महिन्यात चालू आहे व्याख्यान, मला असं धरा. खूप गरम आहे. इथे घाम येतो का नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे पुष्कळ घाम येतो. घामाच्या धारा लागल्यात, खूप गरम आहे, पान सुद्धा हलत नाही आहे. आणि अशा वेळेला एक सुंदरशी वाऱ्याची झुळूक आली. आपल्याला इतकं बरं वाटतं, आपण समाधान पावतो. ती वाऱ्याची झुळूक पुढे निघून जाते. ती जरा सुद्धा मागे वळून पाहत नाही की ही माणसं मला थँक्यू म्हणतायत का नाही. लक्षात येते? वाऱ्याची झुळूक आपल्याला आनंद देऊन सरळ पुढे निघून जाते. ती मागे वळून बघत नाही आभार प्रदर्शन चालू आहे का नाही. आसक्ती भी जा सकती है, याचं उदाहरण म्हणजे हे चांचल्य. काय विषय म्हणतात नाथ. त्यामुळे कशातही आसक्त होऊ नकोस. भगवंत सांगतायत हे अर्जुना, त्या कर्मामध्ये सुद्धा आसक्त होऊ नकोस. असा 2ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सुरू झालेला आहे आणि 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचं सुंदरसं विश्लेषण झालेलं आहे. पण आता अर्जुन थोडासा गडबडलाय. का गडबडलाय अर्जुन? कारण थोडीशी प्रस्तावना करते. का गडबडलाय अर्जुन? कारण आधी सांगितलंय भगवंतानी की अर्जुना, आत्मतत्वच खरं. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. आपण ऐकलेत हे सगळे श्लोक. आत्मतत्वाचं विश्लेषण केलं आणि म्हणाले की एकदा आत्मतत्व कळलं की बाकी काही उरत नाही. आता बाकी काही उरत नाही ना, आणि तरीही म्हणतायत की तेव्हा उठ आणि युद्ध कर. या गोष्टींमुळे अर्जुन गडबडलेला आहे. अर्जुनाला कळत नाहीये की भगवंत असं का गडबड गडबड करून सांगतायत. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायाची सुरुवात होते ती अर्जुनाच्या प्रश्नांनी सुरुवात होते. जायसी चेत कर्मण असते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. त्याला माऊली काय म्हणते? तूच म्हणालास ना भगवंता की जेव्हा आत्मतत्व कळतं तेथे कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे ना अनंता. कर्म आणि करता उरत नाहीच असंच तू म्हणतोयस ना. मग तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामो करी. मग मला का या अशा अत्यंत घोर अशा युद्धामध्ये ढकलतोयस? माऊलीचे शब्द आहेत, मज करवी हे हिंसक का करवीसी तू. माझ्याकडून ही हिंसात्मक कृत्य तू का करून घेतोयस? जर करता आणि कर्माला अर्थच उरणार नसेल तर माझ्याकडनं हे घोर कृत्य का? गीतेमध्ये लगेच 2ऱ्या श्लोकामध्ये येतं की व्यामिश्रेणे व वाक्ये ज्ञानयोग धरू का कर्मयोग धरू, एक काहीतरी बोल. तद एकम वद, निश्चित्य, निश्चय करून एकच गोष्ट सांग. गीतेमध्ये या 2 श्लोकात अर्जुनाचं बोलणं संपलं की मी गडबडलोय, मला कळत नाहीये, आणि हे तुझ्यामुळेच झालंय कारण तू मला 2 निष्ठा सांगितल्यास. आता काय सांग करू? एक सांग. माऊलीने या 2 श्लोकांसाठी किती ओव्या रचाव्यात?
31. का? कारण गीतेमध्ये एवढा विस्तार करायला व्यासांना जागा नाही आहे. कारण गीता हे महाभारताचं एक अंग आहे, त्याच्यातला एक भाग आहे आणि त्याच्यातलं फक्त तत्व सांगितलंय. त्या तत्वावरती संपूर्ण वेगळा ग्रंथ माऊली लिहिते आणि म्हणून माऊलींनी विस्तार केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गीता भावभावनांना थारा देत नाही आणि माऊली भावभावनांशिवाय पुढे बोलत नाहीत. माऊलीचा अर्जुन ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये कसा कसा बोलत जातोय. आपण नुसतं ऐकलं ना तरी अर्जुन समोर उभा राहतो आपल्या. पहिल्यांदा सांगितलं कर्म आणि कर्ता नाहीच आहे ना, हेच तुझं मत आहे ना अनंता, मग मला कशाला त्याच्यामध्ये लोटतोयस, मला का सांगतोयस कर्म कर म्हणून. आणि मग पुढे म्हटलंय की आम्ही कसा विश्वास ठेवावा तुझ्यावर. वैद्याचं काम काय? वैद्य पथ्य सारून जाय. वैद्य येतो, चिकित्सा करतो आणि आपल्याला योग्य अयोग्य काय ते सांगून जातो, ते सांगून जावं ही अपेक्षा. म्हणून म्हटलंय की वैद्य पथ्य वारून जाय, मग जरी आपणच विषसूये तरी योगिया कैसे निजिये सांगावे मज. वैद्यानी पथ्य सांगायचं असतं, पण तो वैद्यच जर विष द्यायला लागला तर माणसानी जगावं कसं. एक 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 दृष्टांत आता सुरू झालेला आहे अर्जुनाकडनं. पहिल्यांदा म्हटलंय वैद्य, मग म्हणाला भगवंता तू जे केलंयस ना ते कसं आहे तुला सांगतो. माकड असतं, माकड, त्या माकडाला खरं तर चांगली काठी दाखवून शिस्त लावायची गरज असते, पण त्या माकडाला माजवण दिलं तर त्याची काय अवस्था होईल. माकडाच्या हाती मद्याचा प्याला दिला तर त्याची काय अवस्था होईल, तशी तू माझी अवस्था केलेली आहेस. किंवा आणखीन सांगतो म्हणाले काय, एखादा आंधळा माणूस असतो, तू त्याच्या जवळ गेलास, त्याचा हात हातात धरलास आणि म्हणाला चला मी तुम्हाला त्या काठावर सोडतो, त्या रस्त्यावर जाऊन सोडतो, आणि मध्यात रस्त्याच्या चौकातच त्याला सोडून दिलंस. अशी गत व्हावी तशी तू माझी गत केलेली आहेस. अर्जुनाजी किती उदाहरणं दिलेत. माकडासारखं झालंय, रस्त्यातल्या चौकात एखाद्या आंधळ्याला सोडून द्यावं अशा पद्धतीने माझी गत झाली आहे. कारण का, मी आधीची काही नेणे, मला आधीच काही कळत नाहीये, वरती ह्या मोहमायेने मी गोंधळलेलो आहे आणि अशा वेळेला तू मला ह्या 2 निष्ठा सांगून आणखीनच अडचणीत टाकलेलं आहेस. मी काय करावं एवढं सांग. हे गीतेत कुठेही येत नाही, हे ज्ञानेश्वरीमध्ये येतं. अर्जुनाची अस्वस्थता ज्ञानेश्वरांनी मांडलेली आहे. आणि मग पुढे म्हटलंय त्यांनी की कसं रे हे कृष्णा, तुझी या बोला वोटन गावे. आम्ही काय करावं, तनु मनु जीवे तुझी या बोला वोटन गावे आणि तुवाची ऐसे करावे. माझं सरळ आहे मग, तनु मनु जीवे आम्ही सर्वस्वानं तुझ्यावरती अवलंबून राहावं आणि तूच आम्हाला असं अर्ध्यात सोडून द्यावंस, तर आमचं कसं व्हावं कृष्णा, आम्ही यातनं बाहेर कसं पडावं. एक 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 प्रश्न विचारत अर्जुन पुढे चाललाय. आणि मग म्हणतोय की हे बघ कृष्णा, मी तुला एकच सांगतो, हा भावार्थ मला सांगू नकोस, मला विवेक तेवढा सांग. आणि माऊलींचा अर्जुन कृष्णाला विचारतोय, कृष्णा तू खरंच उपदेश करतोयस का आमची फसवणूक करतोयस. हे मी म्हणत नाही, माऊलींनी म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये की आम्हाला झकवत तर नाहीयेस ना, आमची फसवणूक तर करत नाहीयेस ना, खरोखर उपदेश करतोयस का आम्हाला आमचा आणखीन गोंधळ होईल असं बघतोयस. त्यामुळे तू आता आम्हाला हे काही इकडचं तिकडचं भावार्थ सांगत बसू नकोस, विवेक तेवढा सांग. आणि मी तुला विचारलं ते विवेकासाठीच विचारलेलं आहे. काल आपण बघितलं नाथांच्या गोकुळामधला विवेक हा परमात्मा आहे. अर्थात अजून नातं बदललेलं नाही आहे, अजूनही अर्जुनाला कृष्ण हा मित्रच वाटतोय आणि म्हणून तो एवढं उघड उघड म्हणतोय की एक काहीतरी सांग आणि नेमका विवेक काय ते सांग. आणि पुढची गंमत अशी आहे की हा जो अर्जुन आहे तर कृष्णाला म्हणतो मी सांगतो तुला कसं सांगायचं असतं. काय गंमत आहे, अर्जुन कृष्णाला सांगणार आहे की मी सांगतो तुला कसं सांगायचं असतं की औषध तरी देयावे परी ते अतिरुच्च भावे मधुर. वैद्याने औषध द्यावंच लागतं, त्याच्याशिवाय कोण दूर करणार रोग. पण ते कडू दिलं तर उपयोग नाही, शर्करा व गुंठित असावं लागतं तर पेशंट्स घेतात ना ते औषध. तसं हे कृष्णा तुला जे सांगायचं ते सांग, पण ते अतिशय स्वच्छ शब्दामध्ये सांग आणि मराठी सांग. आता इथे मराठी म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला तू सांग, पण आम्हाला जे आहे एकच काहीतरी सांग. आणि पुढचं वाक्य अतिशय महत्त्वाचं. अर्जुन म्हणतो कृष्णा एक गोष्ट मात्र मी तुला प्रॉमिस करतो. आजच्या भाषेत सांगितलं की पटकन कळतं.
एका गोष्टीचं मात्र मी तुला प्रॉमिस देतो, काय, मला आत्ता भले काही कळत नसलं तरी सुद्धा तू जे सांगशील त्याच्यावर माझी 100% निष्ठा आहे. तू जे सांगशील त्याच्यावर माझी 100% निष्ठा आहे, त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे. आणि तू जे सांगशील ते निके परी असे मी अतिशय मन लावून ऐकीन. 31 ओव्या, म्हणजे मी सारांश सांगितला फक्त, पण 31 ओव्यांमध्ये अर्जुनाची भावस्थिती रंगवतात ज्ञानेश्वर महाराज. आपली पण चिडचिड होते बघा, आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही ना की आपली पण चिडचिड होते. अरे एक काहीतरी सांगा ना धड, काय करायचंय, जायचंय का नाही, आणायचंय का नाही, आपली पण चिडचिड होते. आणि इथे साधी चिडचिड नाही हो, इथं मारायचं का नाही, युद्ध करायचं का नाही, या प्रश्नाची चिडचिड आहे. आणि त्यामुळे ती चिडचिड माऊलींनी किती सुंदर व्यक्त केली आहे. पण मला गंमत अशी वाटते, एकीकडे कर्म करायला तयार नाही, सगळं सोडून खाली बसलेला आहे रथामध्ये, आणि दुसरीकडे म्हणतोय तू जे सांगशील ते मात्र मी ऐकणार आहे. काय गंमत आहे. मला तर नेहमी असं वाटतं गीता दुसऱ्या अध्यायातच संपली असती, 18 अध्याय सांगायची पण आवश्यकता आली नसती. का नसती आली? गीतेमधला दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक काय म्हणाले अर्जुन, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तू मला उपदेश कर, कारण मी तुला शरण आलेलो आहे. मग शरण आलास ना, मग कृष्णाने सांगितलं उठ आणि लढ, पण लढला नाही. म्हणून आपण सारे अर्जुन, आपलं असंच होतं. दुसऱ्या अध्यायामधली शरणागती खरी शरणागती नाहीये. ती जर खरी शरणागती असती तर त्या क्षणी कृष्णानं सांगितलं असतं उठ, ते धनुष्य उचल आणि लढायला सुरुवात कर. त्या क्षणी अर्जुन उठला असता, पण तो उठला नाही. तो आपल्यासारखा होता, सतत शंका कुशंका, प्रश्नोत्तरं. पण मग हे असं होईल का, मग मला पापच लागेल का, मग कुलक्षयच होईल का. आपल्या मनामध्ये असेच सतत शंका कुशंका असतात. काल मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं ना, की ती फळी असते, त्या फळीवरती निवांतपणे आपल्याला सामान सुद्धा टाकता येत नाही, इतक्या शंका कुशंकांनी भरलेलं होतं. पण म्हणून म्हटलं दुसऱ्या अध्यायातच गीता संपली असती, पण ती संपत नाही. इथे सुद्धा तेच, इथेही म्हणतोय की तू जे सांगशील त्याच्यावर माझी दृढ निष्ठा आहे. आणि कृष्ण इतका भोळा आहे, त्याला असाच श्रोता हवा हो. तू सांगशील ते ऐकेन म्हटलेला श्रोता कुणाला नकोय, कुठल्या वक्त्याला नकोय सांगा मला. त्यामुळे तू सांगशील ते ऐकेन म्हटल्याबरोबर कृष्णाला अतिशय आनंद झाला. आणि मी नेहमीच मला असं वाटतं की गीता वाचत असताना आणि हा अध्याय बाजूला ठेवून ज्ञानेश्वरी वाचत असताना उठून काय दिसतं माहिती आहे, ज्ञानेश्वरी उठून दिसते. कारण गीतेमध्ये 2 श्लोकात विषयच संपून टाकला. तू मला सांग. इथे मात्र हे सगळं नाट्य रंगवत रंगवत माऊलींनी हे केलं. आणि कॉन्ट्रास्ट किती आहे बघा. ज्याने कर्म करायला हवाय तो कर्म सोडून रथात बसलाय, आणि ज्याने कर्म नाही केलं तरी चालणार आहे तो लगाम धरून सिद्ध आहे. हा गीतेचा कॉन्ट्रास्ट आहे. विसंगती गीतेची ती आहे बघा. ज्याला कर्म करण्याची गरज आहे तो म्हणतो नाही लढणार, म्हणून सोडून सगळं बसलेलं आहे. आणि काही नाही केलं तरी चालणार आहे असा कृष्ण मात्र हातामध्ये लगाम धरून सिद्ध झालेला आहे. ही विसंगती आहे गीतेची. आणि ही विसंगती माऊलींनी तयार केलेली नाही, ती मूळ प्रसंगातच आहे. पण तो कॉन्ट्रास्ट आपल्या लक्षात आणण्याचं काम माऊली करून देतात. आणि म्हणून त्या 31 ओव्या का लिहिल्या, तर हे सगळं आपल्या हृदयावर बिंबावं म्हणून, अर्जुनाची भावदशा आपल्याला कळावी म्हणून हा कॉन्ट्रास्ट उठून दिसतोय आपल्याला. आणि आता याच्यानंतर कृष्ण जे सांगणार आहे ते ऐकण्यासाठी आपली मनोभूमिका माऊली तयार करते. आज साहित्यसृष्टी आहे ना, साहित्याचं सगळ्यात पहिलं काम काय असतं माहिती आहे? कुठलाही कवी एक वातावरण निर्मिती करतो बघा. आता साधं रामायण, रामाची कथा सांगायची आहे, बरोबर आहे ना, पण सुरुवात कुठून होते? सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. सरयूच्या काठावरती एक नगरी होती. त्या नगरीमध्ये उंच भव्य प्रासाद होते, त्याच्यामध्ये सुंदर रस्ते होते, नगरजन अतिशय चांगले होते, रस्त्यांवरनं वाहनं चालली होती. त्या नगरीमधले पौरजन अतिशय शांत चित्ताने सुंदर असं जीवन जगत होते. त्यांचा राजाही तितकाच उदारचेतस होता. त्या राजाचं नाव होतं दशरथ. त्या दशरथाला 3 राण्या होत्या बघा. सुरुवात आहे, रामजन्म हा कथेचा विषय आहे. पण एकदम सुरुवात केले का राम जन्मला ग सखी राम जन्मला, नाही. आपल्याला त्या वातावरणात घेऊन जावं लागतं, तर तो मुद्दा आपल्या मनावरती ठसतो.
आणि माऊलीची हा 31 ओव्या मला वाटतं तेच कार्य करतात की अर्जुनाच्या मनात एवढी द्विधा का. हे गीता वाचून पटकन कळत नाही, पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळतं. मी एवढ्या वेळ जे बोलते ह्याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा हाच आहे की ती भावार्थ दीपिका आहे. त्याच्यामध्ये भावना प्रकट झालेल्या आहेत, त्या अशा आहेत. आणि ह्याच्यावरती आता कृष्ण बोलायला लागलाय की मी काय घेऊ रे, ज्ञानयोग करू का कर्मयोग. दोन्ही अत्यंत अवघड आहेत, पण अर्जुनाने सहज विचारलेत आणि त्याच्यावर कृष्णाचं उत्तर आहे. कृष्ण म्हणतो की अरे हे म्हणजे असं आहे की पूर्वापर सरिता, पूर्व वाहिनी नदी आणि पश्चिम वाहिनी नदी ह्या दिसताना वेगळ्या दिसतात, पण जेव्हा त्या समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा त्या एकरूपच होतात. गंगा वाहत असते, पण त्या गंगेमध्ये फक्त गंगेचं पाणी नसतं, इतर नद्यांचं पाणी आलेलं असतं, ओहोळांचं पाणी आलेलं असतं, झऱ्याचं पाणी आलेलं असतं, पण जेव्हा ते गंगेला जाऊन मिळतात तेव्हा ती गंगा होते. आणि ह्या सगळ्या नद्या जेव्हा समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा ती एकटी नदी उरत नाही, तर तो समुद्र होऊन जातो. त्याप्रमाणे भगवंत सांगतायत अरे पूर्व वाहिनी नदी आणि पश्चिम वाहिनी नदी वाहताना वेगवेगळ्या वाहिल्या. गंगा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, तापी अरबी समुद्राला जाऊन मिळते, पण तरीसुद्धा शेवटी समुद्राला मिळाल्यावर सगळा समुद्र एकरूपच आहे. त्या दोघींचं जाण्याचं ठिकाण एकच आहे आणि ह्या दोन्ही मार्गांचं ठिकाण एकच आहे. ह्या दोन्ही मार्गाने आपण गेलो तरी आपण पोचणार आहोत ते भगवंतापाशीच. दासगणू महाराजांचं गजानन विजय ग्रंथ आहे, आपल्यापैकी अनेकांच्या नित्य पठणात असेल तो ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये हा विषय जाता जाता दासगणू महाराज किती सहज उकलून दाखवतात. ते म्हणतात की फल या तिन्ही मार्गाचे एकच आहे अखेरीचे. तुम्ही ज्ञानमार्गानं जा, कर्ममार्गानं जा, नाही तर आणखीन भक्ती मार्गानं जा, याचं फळ एकच, ते म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. गंतव्यस्थान एकच आहे. आता अमरावतीला यायचं तर रेल्वेने यावं का नागपूरपर्यंत विमानाने येऊन मग उलटं परत यावं. दोन्ही मार्ग आहेत. दोन्ही मार्ग जात आहेत कुठे मला घेऊन, अमरावतीलाच घेऊन जाणार आहेत. एक मार्ग रेल्वेने येणार आहे, एक मार्ग विमानाने येणार आहे. दोन्ही मार्ग, पण दोघांचं गंतव्यस्थान काय आहे, अमरावतीच आहे. हां, पण दोघांचा वेळ मात्र वेगळा आहे. विमानाने आले तर मला कदाचित कमी वेळ लागेल, रेल्वेने आले तर मला थोडा जास्त वेळ लागेल, पण माझं ठिकाण बदलणार नाही आहे, ठिकाण अमरावतीच आहे. आणि जे आपल्याला गीतेमध्ये पाहायला मिळत नाही ते माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये 2 मार्ग आहेत. या 2 मार्गांनी भगवंतापर्यंत जाता येतं. त्यातला एक मार्ग आहे विहंगम मार्ग आणि एक आहे पिपीलिका मार्ग. पिपीलिका म्हणजे मुंगी, विहंगम मार्ग म्हणजे पक्षी आणि पिपीलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग. आपल्या संस्कृतीने असा विचार केलाय की तुम्ही दोन्ही मार्गाने गेलात ना तरी तिथेच पोचणारात, वेळ कमी लागेल. ज्याला पंख आहेत त्याला, गरुडाने नुसतं एकदा पंख हलवला तर तो कुठच्या कुठे जाईल ते अंतर पार करायला मुंगीला मात्र वेळ लागेल. त्यामुळे मी विमान मार्गाने आले, विहंगम मार्गाने आले तर मी लवकर येईन. मी रेल्वेने आले तर कमी, आणखीन थोडा जास्त वेळ लागेल. आणि मी पायी आले तर मला कधीच्या कधी निघावं लागलं असतं. पोचणारे मी इथेच. त्यामुळे दोन्ही मार्ग वेगळे आहेत, पण दोन्ही मार्गांचं गंतव्यस्थान एकच आहे. ज्ञानयोग हा झटकन देणारा आहे, तर कर्मयोग हा उशिरा फलप्राप्ती देणारा आहे. आता कुणाला असं वाटेल की ज्ञानयोग हा झटकन प्राप्ती देणारा आहे, मग ज्ञानयोगच बरा. त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात, तेव्हा ती ज्ञानप्राप्ती होते. नानकांची एक गोष्ट सांगते. आजचा विषय थोडा जड आहे, पण कसं आहे, काल आपण गुरुवंदना करून आज शिरलोय. शेवटी ना सार घेणं महत्त्वाचं असतं आणि ते सार बघण्याचा प्रयत्न आपण करतोय आज. नानकांची एक गोष्ट सांगते. नानक शाळेमध्ये शिकायला गेले आणि गुरुजी म्हणाले, नानक आज गिनती सीखेंगे, मेरे पीछे दोहराओ. ठीक आहे म्हणाले. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 गिनती चालू आहे. 8 9 10 11 11 12 12 13 13 14 13 15 13 16 13. गुरुजी म्हणाले, नानक 13 के बाद 14 आता है. नानक म्हणाले, 13 के बाद कुछ नहीं आता.
कारण मला कळलं की जो कुछ मेरा वो सब हा ज्ञानमार्ग आहे. एका क्षणात जाणीव होते, एका क्षणात. पण म्हणजे नानकांना आज जन्मले आणि उद्या जाणीव झाली असं आहे का? अनेक जन्म नानकांनी घेतलेत, ज्ञान गोळा करत 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 चालले. दोनच गोष्टी पुढे जातात, आपण मिळवलेलं ज्ञान आणि आपण केलेलं कर्म. आपण जे कर्म करू त्याचं बीज पडलेलं असतंच. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलंय की शेवटचा श्वास सांभाळणं फार महत्वाचं असतं. शेवटचा क्षण सांभाळ. मी काल म्हटलं ना, आपलं सगळं अध्यात्म क्षणात आहे बघा. शेवटचा क्षण सांभाळणं महत्वाचं असतं. कारण आपल्याकडे असं म्हटलंय, अंते गती ही सा गती ही. तुम्ही शेवटी जो विचार कराल तेच पुढचं तुमचं आयुष्य असणार आहे. आणि आपल्याकडे का या सगळ्याचं लहानपणापासून बीज पडावं असं म्हटलंय? कारण अचानक शेवटच्या क्षणी मला काहीतरी चांगलं आठवत नाही. जे वर्षानुवर्षाची सवय आहे तेच मला आठवतं. आणि म्हणून लहानपणापासून त्या संस्कारांचं महत्त्व आहे. अंते गती ही सा गती ही. शेवटच्या क्षणात तुम्हाला जे वाटेल तेच घडणार. म्हणून तो शेवटचा क्षण सांभाळायचा आहे. आमच्या कोकणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की एक आजोबा होते, अगदी आसन्न मरण. आणि सगळे नातेवाईकांना बोलवून घेतलंय की आजोबा आता कधी जातील, एकदा भेट करून घ्या सगळ्यांनी. म्हणून आलेले आहेत सगळे नातेवाईक. आसन्न मरण आहेत आजोबा. आणि वाह के म्हणतायत. कुणीतरी म्हटलं, अहो त्यांना सुवर्ण भस्माची मात्रा साठवा बरं. त्यांना देवाचं नाव घ्यायचं असेल, वासुदेव केशव, त्यांना त्या सुवर्ण भस्माची मात्रा साठवा. कुणीतरी सुवर्ण भस्माची मात्रा घेऊन येतं, मात्रा उगाळतं आणि ती मात्रा त्यांना चाटवतं. ते चाटवल्याबरोबर ते म्हणतात, वासरू केरसुणी खात आहे. म्हणजे मग पुढचा जन्म केरसुणीचा का वासरूचा? तो क्षण सांभाळायचा. आणि म्हणून नानकांची जी ही अवस्था आलेली आहे ती आज जन्म घेतला आणि उद्या ज्ञान झालं असं नाही. असंख्य जन्म आलेत. ज्ञानोबांना कसं काय एवढं आलं हो सगळं? त्यांनीच म्हटलं एका ठिकाणी गीतेमध्ये ती संकल्पना येते की एवढ्या लहान वयात हे सगळं कसं लिहू शकतात ही मंडळी असं. ज्या वयामध्ये आपल्याला नेमका कुठला मार्ग घ्यावा, आर्ट्स करावं का सायन्स करावं हे आम्हाला जिथं कळत नाही, तिथे त्या वयातलं मूल ज्ञानमार्ग का कर्ममार्ग ह्याच्यावरती चिंतन करतं. हे कुठून येतं? गीतेमध्ये संकल्पना आहे, योग भ्रष्ट. आधीच्या जन्मातच खरं शेवटच्या निधानावर पोचणार आहेत. आधीच्या जन्मातच तो योग व्हायचा आहे. योग म्हणजे एकमेकांना जोडलं जाणं. आधीच्या जन्मातच तिथे पोचणार आहेत. पण थोडंसं राहिलं आणि भ्रष्ट झाले म्हणजे खाली आले. त्यामुळे पोचता राहिलंय म्हणून खाली आलेले आहेत आणि आपल्यावर उपकार झालेले आहेत. ते जर आधीच्या जन्मातच तिथे पोचले असते तर ज्ञानेश्वरी जन्मालाच आली नसती. आणि म्हणून त्या योग होता होता काही अंतर राहिलं आणि माऊली खाली आली. म्हणजे असे आत्मे खाली आले. हे ज्ञानाने परिपूर्ण आत्मे आहेत. आणि म्हणून असे कित्येक विषय ज्ञानेश्वरीमध्ये येतात की जे विषय अनेकांना कल्पनाच नाही. कधी कधी आपल्यालाही आश्चर्य वाटतं की ह्या वयातल्या व्यक्तीला, ह्या वयातल्या मुलाला हे विषय कसे ठाऊक? कारण ते ह्या जन्मातलं नाहीच आहे. ते कुठून आलं आहे? आधीच्या जन्मातनं आलेलं आहे. माऊलींनी म्हटलं आहे की वयसेच या गावात न येता, दशेची वाट न पाहता, बालपणीच सर्वज्ञता मिळेत या. अहो काही मुलांना लहानपणीच ते दिसतं कारण आधीचे सगळं घेऊन आलंय. म्हणून वयसेच या गावा न येता की दशेची वाट न पाहता लहानपणीच ते सगळं उमलून आलेलं आहे. याचं कारण अनेक जन्म त्याच्यामध्ये घातलेले आहेत म्हणून तो क्षण आलाय. त्यामुळे ज्ञानमार्ग एका क्षणाचा आहे पण त्याच्यासाठी किती जन्म घालायचे. अष्टावक्र गीतेत सुरुवातीला जनकाने विचारलंय ना अष्टावक्र मुनींना की काय हो, कधी होतं ब्रह्मज्ञान? म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर किती वर्षाचा कोर्स आहे? डिग्री मिळायला किती वर्ष लागतील आत्मज्ञानाची? मुळात आत्मज्ञानाची डिग्री विद्यापीठात मिळत नाही. त्यामुळे किती वर्ष लागतील हो आत्मज्ञानाची डिग्री मिळवायला? अष्टावक्र म्हणालेत, राजा रिकीबीत घोड्यावर बसताना रिकीबीत एक पाय टाकलास आणि दुसरा पाय टाकेपर्यंत ज्ञान होऊ शकतं. देवाची द्वारी उभा तो क्षण आहे. पण तो ज्ञानयोग म्हणून आपल्याला वाटतं अरे वा काय मस्त ना, ज्ञानयोगाच्या क्षणात ती मुक्ती मिळते. अहो पण त्याच्यासाठी किती जन्म घालावे लागतात. आणि म्हणून ज्ञानयोग हा विहंगम मार्ग आहे. माऊलीची ओवी काय सुंदर आहे.
की उत्प्लवना सरिसा पक्षी फळा झोंबे जैसा. उत्प्लवन, प्लव म्हणजे उडी मारणे, प्लव म्हणजे उडी मारणे, आणि उत्प्लवन म्हणजे वरती उडी मारणे. त्यामुळे शेंड्यावरती फळ आहे, छान पिकलंय, पक्षाला दिसतं, नुसतं पंख हलवतो आणि तो वर जातो. काही सेकंदात तो त्या झाडावरती असतो, त्या शेंड्यावरती असतो. माऊली म्हणते, पण नराला असं करता येईल का? माणसाला असं करता येतं का? आपण नुसतं असं असं केलं म्हणून जाणार आहोत का वरती? नाही, हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू चढतो हो तो वरती. डहाळी डहाळीवरती, फांदी फांदीवरती पाय ठेवत तो शेंड्यापर्यंत पोचतो. शेंडा एकच आहे, त्या शेंड्यावरचं फळ एकच आहे. विहंगम लवकर पोचतो, माणूस सावकाश पोचतो. इतकंच. क्लॅरिटी. ज्ञानयोग आणि कर्मयोग दोघाच एकाच ठिकाणी जाऊन पोचतात. आता कळलं आपल्याला. ह्याला म्हणतात विषयाची मांडणी. ज्ञानयोग क्षणात देतो मुक्ती, कर्मयोगाला वेळ लागते. पण अर्जुनाकडे पाहिल्यानंतर भगवंत म्हणत नाहीत की तू ज्ञानयोगानं जा, कारण भगवंतानं अर्जुनाला ओळखलेलं आहे. त्याला ज्ञानयोगा नाही, आत्ता त्याला कर्मयोगच योग्य आहे. म्हणून ही पुढची गीता जन्माला आलेली आहे. नाही तर काय अवघड होतो कृष्णाला, अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवायचा, इथून इकडे ट्रान्सफर, ब्लूटूथ नाही का? आपण ब्लूटूथने इतकं इकडनं तिकडे पाठवत असतो, फाईल्सच्या फाईल. भगवंताला काय अवघड होतं? नुसता डोक्यावर हात ठेवला असता, इकडून तिकडे गेलं असतं आणि कृष्ण निळाच होता. त्यामुळे ब्लूटूथ म्हणायला हरकत नाही. पण नाही केलं. भगवंताला माहिती आहे हो कुठली शक्ती कुठे वापरायची. माऊलीच्याच एका कथेमध्ये भिंत चालवली, काय आनंद झाला असेल सांगा सोपान आणि मुक्ताबाईला. आपल्या घरात जेव्हा पहिली गाडी येते, 2 चाकी 4 चाकी, किती आनंद होतो. आणि आपल्या घरातल्या मुलांना किती आनंद होतो. तसा आनंद सोपान आणि मुक्ताबाईला झाला नसेल का? तो आनंद झालेला आहे. आणि जेव्हा विचारलंय की मग आपण एरवी का चालत जातो, निवृत्ती दादा म्हणतात, सिद्धी सर्वत्र वापरायच्या नसतात. मुळात सिद्धी वापरायच्याच नसतात. का? कारण सिद्धी हे मैलाचे दगड असतात. हां, अजून किती वेळ आहे बाबा अमरावतीला? अरे अजून 120 किलोमीटर आहे, पुढे गेले. अजून किती वेळ आहे? हां अजून आहे. पण त्या सिद्धी माझ्या मैलाचे दगड आहेत, ते वापरायच्या नसतात. त्या सिद्धी साठवत 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 शेवट गाठायचा असतो. म्हणून सिद्धी वारंवार वापरायच्या नसतात. भगवंताला काय हे ठाऊक नसेल? आणि म्हणून एवढी गीता सांगितली ना, ते सुद्धा असं रणांगणात. एवढी गीता म्हणून तर सांगितली. आणि म्हणून ज्ञानमार्गाकडे तू वळ असं म्हणत नाही आहेत भगवंत, कारण भगवंताला अर्जुन माहिती आहे. मुळात इतकी युद्ध केली बरं का या अर्जुनाने. तेव्हा वाटलं का की अरे ही माणसं मी कशी मारू, यांचं काय होईल पुढे, यांच्या बायकांचं काय होईल पुढे, हा विचार तेव्हा आला का मनात? नाही आला. आणि म्हणून भगवंताला कळलं की हे फक्त काही टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे, कारण ह्याच्यासमोर याची माणसं आहेत. गीता एका शब्दातनं सुरू होते. गीतेची सुरुवात फक्त एका शब्दात आहे, पहिल्या अध्यायातल्या. कुठला शब्द सांगू? स्वजनम ही कथम हत्वा सुखिन श्याम माधव. स्वजनम ही कथम हत्वा म्हणजे मला बाकीच्यांना मारताना काही वाटलं नाही, पण माझ्याच माणसाला कसं मारू, इथून सुरुवात होते गीतेची. अनेक जण विचारतात कशाला एवढं सगळं सांगायचं, त्या योगांचा आणि ह्याचा त्याला काय उपयोग आहे? का नाही आहे? अर्जुन हुशार आहे हो. तू लढ म्हटल्यावर लढणारा नाही आहे, कारण त्याच्या मनात प्रश्न आहे, स्वतःच्या बुद्धीने विचार करणार आहे म्हणून त्याच्या मनात प्रश्न आहे. नाहीतर नेत्यांनी हाक दिली की धावत सुटणारे विचार न करता काय आपण कमी पाहतोय का आज? पण अर्जुन स्वतःचा विचार करणार आहे. आणि म्हणून हा जरी सांगत असला, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास असला तरी जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी कर्म करणार नाही. तो हुशार आहे. आणि म्हणून हे सगळे योग सांगितले आहेत, कारण अर्जुनाला फक्त लढायचं नाही असं नाही आहे हो. स्वजनम ही कथम हत्वा हा त्याचा प्रॉब्लेम आहे. मी माझ्याच माणसानं कसं मारू, म्हणजे इथे कौरव नसते आणि दुसरी माणसं असती तर तू लढला असतास ना. म्हणजे येऊन जाऊन प्रश्न कशाचा आहे? स्वचा प्रश्न आहे. बघितलं ना आपण कसे अडकतो स्वमध्ये. ओशोंच्या एका प्रवचनात ते असं एकदा म्हणाले की माणसं खूप उतावीळ असतात. कशासाठी? सर्वस्व देण्यासाठी. प्रेमात बिमात तर मुलं म्हणतातच सर्वस्व देईन, चंद्र तारे तोडून आणीन, फक्त दुपारी 1 ते 4 उठवू नको.
चंद्र तारे तोडून सर्वस्व देईन. ते पटकन म्हणतात, अहो माणूस फार तर फार सर्व देईल, पण स्व नाही देऊ शकत. आणि म्हणून हा असा अर्जुन स्वमध्ये अडकलाय हो. आणि म्हणून त्याला मोकळं करण्यासाठी हे सगळं सांगितलंय की ही तुझी माया आहे, ही सगळी माणसं स्वमध्ये गणू नकोस, कारण शेवटी हे देह आहेत. हे सांगण्यासाठी हे सगळं चाललंय. आणि म्हणून कृष्ण त्याला सांगत नाहीये की तू ज्ञानमार्गानं जा, तुला कर्ममार्गच श्रेयस्कर आहे आणि म्हणून तू कर्म कर, असं वारंवार कृष्णानं सांगितलेलं आहे. हा कॉन्ट्रास्ट जो आहे, मी मगाशी म्हटलं तसं, की हा ज्ञानेश्वरीमध्ये उठून दिसतो. आणि कृष्णानं एक गोष्ट इतकी आवर्जून सांगितली अर्जुनाला, अर्जुना कर्म सोडण्याच्या बाथा करतोस, अशी ही संधी प्राप्त झाली आहे युद्ध करण्याची, आणि अशा वेळेला हातपाय गाळून बसतोस. मुळात तुला एक सांगतो अर्जुना, काय? हागा शरीर जै पातले तरी कर्तव्य वोघे आले. शरीर घेऊन आलास ना खाली, त्या दिवशी कर्तव्य आलंच. शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मण, हा गीतेमध्ये म्हटलंय. शरीर आणलंस ना खाली येताना, देह घेऊन आलास ना, मग कर्म आलंच. मग उचित आपुले का ओसंडावे, प्रश्न विचारलाय. मग कर्म सोडून कसं जगशील? शरीर घेऊन आलास ना म्हणजे कर्म होणारच. बघा ना, लहान बाळाला काही काम असतं का? नुकत्या जन्मलेल्या तान्या बाळाला काही काम असतं का? त्याला आपण सांगितलेलं असतं का, एवढं जरा हे करून ठेव, असं करून ठेव, भाजी जरा निवडून ठेव, सांगतो का आपण त्याला? पण तरीही ते रडतं, तरीही ते दूध पितं, तरीही ते हसतं, तरीही ते हातपाय हलवतं, कारण देह आला की कर्म आलंच. मग जेव्हा तू देह घेऊन आलास ना, तेव्हा तुला कर्म सोडता येणार नाही, कारण या शरीराचा स्वाभाविक धर्म कर्म करणं आहे. आणि पुढची ओवी कृष्णानं इतकं सुंदर सांगितलंय, परिसपा सव्यसाची. सव्यसाची म्हणजे अर्जुन. भगवंताने हाक मारली अर्जुनाला, अर्जुना ऐक. पण इथे अर्जुना नाही म्हटलं, इथे पार्था नाही म्हटलं, इथे धनंजया नाही म्हटलं, इथे भारता नाही म्हटलं, इथे फक्त सव्यसाची म्हटलं. का? असेल ना काहीतरी कारण, माऊली लिहिते म्हणजे काहीतरी कारण असेल. परिसगा सव्यसाची म्हटलंय. का सव्यसाची म्हटलंय? सव्यसाचीचा अर्थ डाव्या आणि उजव्या दोन्हीही हातांनी अचूक ज्याला बाण चालवता येतो तो सव्यसाची. आता आपल्या लक्षात येईल की हेच विशेषण का, हेच नाव का? कारण हे अर्जुना, जी शक्ती कुणाहीकडे नाही ना, ती तुला मिळाली आहे. कसली? दोन्हीही हातांनी धनुष्य चालवण्याची शक्ती तुला मिळाली आहे. आणि असं असून तू काहीच करत नाही आहेस, हे कदाचित चिमटा काढायचा असेल. परिसगा सव्यसाची. आता ऐक म्हणाले, परिसगा सव्यसाची लाहोनी मूर्ती देहाची, खंती करीती जे कर्माची गावण ढेगा. देह मिळून सुद्धा जे कर्म करत नाहीत ना, ती माणसं म्हणजे गावंढी, अडाणी माणसं, त्यांना काही येत नाही. काय गंमत आहे, कालच आपण माऊलीच्या शब्दाच्या गोडव्याबद्दल बोललो नाही की ते कुणाला काही म्हणत नाहीत, आणि आज काय म्हटलं? गावंढे. नुसतं गावंडे म्हणून थांबले नाहीत, एका ठिकाणी म्हणतात प्राप्त कर्म सोडणे म्हणजे निष्काम होणे, हे अर्जुना वाया बोलणे मूर्खपणे. माऊलीच बोलते हे सगळं. आधी गावंढे, मग मूर्खपणे, मग म्हणतात जे स्वजन कर्म करत नाहीत, स्वकर्म करत नाहीत, ते मत्तू, ते उन्मत्त आहेत, ते पातकांच्या राशी आहेत, ते भूमीला भार आहेत. कुठे गेला होतो गोडवा माऊलीच्या वाणीचा? आपण काल काय म्हटलं की जरा सुद्धा अपशब्द अवशब्द आणत नाहीत. मग इथे का? पातकांच्या राशी आहे, तो उन्मत्त आहे, तो भूमीला भार आहे. माऊलीच्या वाणीचा गोडवा काय? जरी भ्रमर भेदे कोडे भलतैसे काष्ठ कोरडे, परी कलिके माझी सापडे कोवळी. एखादा भुंगा झाडाला भोग पडून आर पार निघून जातो, जरी भ्रमर भेदी कोडे. जे भाषेशी विशेष प्रेम करणारी माणसं आहेत ना, त्यांनी शब्दांकडे लक्ष दिलं, अक्षरांकडे, तरी माऊलीला काय म्हणायचं ते कळतं बघा. जरी भ्रमर भेदी कोडे, कानावर आघात करणारे शब्द आहेत सगळे. जरी भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ठ कोरडे, परी कलिके माझी सापडे कोवली. जेव्हा कोरडं काष्ठ दाखवतायत तेव्हा माऊली सगळे शुष्क आणि उष्म व्यंजनं वापरलेत, आणि जेव्हा कोवळे पण दाखवलंय तेव्हा तेवढेच गोड शब्द आलेत. परी कलिके माझी सापडे कोवळी. हा कोवळे पण माऊलीच्या वाणीचा विशेष आहे. आणि असं असताना
मूर्खपणे, पातकाच्या राशी, गावंढे, हे का? म्हणजे या कर्मयोगामध्ये माऊलीला किती सांगायचं असेल. नाहीतर अशी एका मागोमाग एक 5 ओव्यांमध्ये हे असे शब्द वापरतील का ते? कधीही कोणाला मनाने सुद्धा चिमटा न काढणारी व्यक्ती एका मागोमाग एक 5 ओव्यांमध्ये असे शब्द वापरतील नाही. पण माऊली समाज बघतायत, कार्य न करणारी माणसंच समोर दिसत आहेत. का कबीरांना वारंवार दंडुका उचलावा लागतो? का रामदास स्वामींना सतत दंडुका हातात ठेवावा लागतो? का तुकाराम महाराजांना कठोर शब्दामध्ये बोलावं लागतं? कारण समाज बघणारी माणसं आहेत. समाज पाहत 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 चाललेली आहेत. नाये धोये क्या भया, मन का मैल न जाय. कबीरांच्या वाणीतनं हे येणं हे स्वाभाविक आहे. का? कारण गंगेवरती लोक पाप पुण्य निचरा करण्यासाठी म्हणून रोज येऊन आंघोळी करतायत. कबीर म्हणतात, अरे नाये धोये क्या भया, मन का मैल न जाय. तुम्ही ज्या गंगेमध्ये आंघोळ करताना पापाचं दुर्गंधी निघून जावी म्हणून नाये धोये क्या भया, मन का मैल न जाय, त्याच गंगेमध्ये मीन सदा पाणी में रहे, धोके बास न जाय. मासा कायम पाण्यात असतो पण म्हणून त्याला दुर्गंधी येतेच. त्यामुळे वरनं पाणी घालून कुठले कुठले लक्स आणि लिरिल लावून दुर्गंधी जात नाही. मग कशाने जाते? मन का मैल न जाय. जोपर्यंत मन निर्मळ होत नाही तोपर्यंत जात नाहीत. हे का कबीर बोलले? कारण कबीर समाज बघतायत. दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. जीभ म्हणते दातांना, आधी दात म्हणतायत जिभेला. दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. शक्ती प्रदर्शन चालू आहे दातांचं. हम 32 तू अकेली माय. जीभ कहेगा टेढ़ी चलूं तो 32 ही गिर जाए. कबीर बघतायत, समाज बघतायत आणि म्हणून बोलतायत. माऊलीला हे वारंवार लिहावं लागतंय कारण माऊली उघड्या डोळ्यांनी समाज बघते, झापडं लावून बघत नाहीत. हे संतांचा आपल्यावरचा उपकार आहे. लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघोनी गेली. आपण भारत सरकारने किती उशिरा आणलं हे धोरण, हे कुठल्या काळात समर्थ म्हणून गेलेत. समाज उघड्या डोळ्यांनी बघणं हे संतांचं काम आहे आणि संतांनी आपल्याला सतत जागं केलेलं आहे. आपण मात्र फक्त संतांच्या गाथा वाचत राहतो. पण मला नेहमी वाटतं की संतांच्या गाथा आजच्या काळात सामाजिक आशयानीच सांगितल्या गेल्या पाहिजेत. काळानुरूप त्यांच्यात बदलण्याची शक्ती आहे त्या गाथांमध्ये. आणि म्हणून हे सगळं लिहिण्यामागचं कारण माऊली उघड्या डोळ्यांनी समाज बघतायत. लोक कामच करत नाही आहेत. आज साधा विचार करूया. आपलं काम प्रत्येक माणसाने जर चांगलं केलं तर हा देश नाही का सुधारणार? याचं उत्थान नाही का होणार? एक असं म्हटलं जातं की जोपर्यंत शत्रू समोर उभा राहत नाही ना तोपर्यंत माणूस खूप उत्साहाने काम करत नाही. पण म्हणजे आता ते करण्याची गरज आहे का आपल्याला? काही कमी आहेत का शत्रू बाहेर आपल्याला? अंतर्गतच एवढे आहेत, बाहेरच्यांचं काय बोलायचं? पण जोपर्यंत प्रत्येक माणूस आपलं काम करत नाही, आणि ते माऊलीला 12व्या शतकात दिसलंय म्हणून वारंवार सांगतायत की हे बरोबर नाही, कर्म करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे लागोपाठ अशा 5-6 ओव्यांमध्ये इतकं या ह्यानी बोलण्याचं कारण की हे कृष्ण अर्जुनाला सांगतोय, अर्जुना तू जे काय हे करत बसलायस ना इथे रथामध्ये, हे चांगलं नाही ना. लोक तुझ्याकडे कुठल्या दृष्टीतनं बघणार आहेत? 18व्या अध्यायामध्ये आहे बघा माऊलीच्या, की लोकांच्या मुखातनं, लोकांच्या वाक्पटातनं फक्त तुझं विजय गाणंच मला ऐकायचंय. तुझ्याबद्दल त्यांच्याकडनं वाईट शब्द आलेले मला चालणार नाहीत. म्हणून तू जे कर्म करतोयस ते अयोग्य आहे, कर्म सोडून बसलायस ते अयोग्य आहे, हे अर्जुनाला सांगायचंय विशेषत्वानं. म्हणून एवढे कठोर शब्द वापरले असावेत. आणि आणखीन एक गोष्ट सांगून टाकली कृष्णाने मुळात. तू काय म्हणालास? न योत्से, नाही लढणार. कृष्णाने इतकं स्पष्टपणे सांगून टाकलंय की न योत्से म्हणून चालत नाही. आपुलिया चाडे आपदिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. तू म्हणालास मी लढणार नाही, मला नकोच आहे राज्य, काय करायचं हे राज्य घेऊन. कृष्णाने इतकं स्पष्ट कर्मयोगात सांगितलंय, तुमच्या माझ्या इच्छेवर आपली कर्म अवलंबून नाहीत. हे जे तू सांडी मांडी चालवलंयस ना, मी करीन मी नाही करणार, मी करीन मी नाही करणार, ह्याला सांडी मांडी म्हटलंय. हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं. तुला कर्म करायलाच पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि सांगितलं आहे की तू आत्ता भले सगळं सोडून बसलायस, मला नाहीच करायचं कर्म म्हणून, पण म्हणजे तुझा देह कर्म करत नाही आहे का? तुझे श्वासोश्वास चालू आहेत ना?
जोपर्यंत देह आहे तोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे. अशी कित्येक माणसं आहेत या जगामध्ये की जे म्हणतात की आता आम्हाला नाही जगायचं, आमची नाही आहे इच्छा, पण त्यांचा श्वासोश्वास चालू आहेत. त्यामुळे आपल्या हातात काही नाही, आपल्या इच्छेवर काही अवलंबून नाही. माझा देह आहे ना, मग त्याच्यामध्ये आलेले श्वासोश्वास पूर्ण केल्याशिवाय मी इथून निघू शकत नाही. त्यामुळे श्वास घ्यायचं नाही म्हटलं नाक तरी घेणार, डोळे बघायचे नाही म्हटलं तर बंद करून बसला तरी मनश्चक्षूंसमोर जे घडलंय ते दिसत राहतच. त्यामुळे डोळे पाहणार, नाक श्वास घेणार, नाक वास घेणार, कान ऐकणार, जीभ चाखणार, सगळं घडणार आहे. तू हे आत्ता चालवल्यास त्याचं रूपक सांगू का म्हणाले. रथामध्ये आपण बसायचं अगदी घडी घालून ताठ आणि म्हणायचं मी निश्चल आहे. माऊली म्हणते अरे पण तू ज्या रथात बसलाय तो रथ तर चल आहे ना. काय उदाहरण आहे. रथ तर चल आहे ना, तो चालतोय सगळीकडे. तू घट्ट अगदी हात धरून बसला असेल, पण तू ज्या रथात बसलायस तो रथ चल आहे. तसं तू ज्या देहात आहेस ते देह कर्म करणारच आहेत आणि आतमध्ये तू कर्मत्यागी असं नाही होऊ शकत. असं समीकरण घडू शकत नाही. आणि म्हणून हे कर्मत्याग वगैरे हे सगळं तुझं ते काही योग्य नाही. आणि जाता जाता कुठेतरी अलगदपणे सांगितलंय, अप्रत्यक्षरित्या सांगितलंय की मुळात तुझं हे कर्म सोडणं हेच मुळी वरवरचं आहे. वरवरचा हा शब्द आपल्याला नवीन नाही. आता तर आपल्याकडे वेळेचा अभाव इतका असतो की आपण असंख्य गोष्टी वरवरच करत असतो. एकदा एका गावामध्ये चातुर्मासात प्रवचनं चालली होती. पहिल्या 2 दिवसाची प्रवचनं झाल्यानंतर एक बाई त्या प्रवचनकारांकडे जातात आणि प्रवचनकारांना म्हणतात की बुवा तुम्ही गेल्या वेळी मला एक मनःशांतीसाठी मंत्र दिला होतात. बुवा म्हणतात मग फळला का. बाई म्हणतात अहो कुठली म्हणे मनःशांती कणभर सुद्धा नाही. तर बुवा म्हणतात की म्हणजे तुम्ही मी जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तो मंत्र जपायला सांगितला तेवढ्या प्रमाणात तुम्ही जपला नाही त्याचा अर्थ मंत्र. बाई म्हटलं नाही हो नाही, मी खूप धार्मिक आहे. धार्मिकचं बदललेलं रूप. मी खूप धार्मिक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मला जितक्या वेळा सांगितलं ना तेवढ्या वेळा मंत्र जपला. तुम्ही काय सांगितलं होतं लक्ष जप करायचा का नाही. बुवा लगेच थांबवतात आणि म्हणतात बाई लक्ष जप करायचाच होता पण जपात लक्ष होतं का. वरवर मला फिरे कर्माही जीभ फिरे मुखमाही मनवा तो चहू दिसी फिरे ये तो सुमिरन नाही. कबीरजी वरवर वरवर सगळं ना. ती तुकाराम महाराजांची आवा चालली पंढरपुरा, पण त्या सुनेनी लोणी आणि तूप खाल्लं तर आली परत. म्हणजे तिथे साक्षात तुपाचा हंडा उभा आहे, घृत उभं आहे तिथे साक्षात. कारण तूप म्हणजे सगळ्यात पावन, असा पावनत्वाचा हंडा तिथं उभा आहे. तरी तिला काय आठवतंय तिच्या त्या ह्याच्यामधलं ते तुपाचं भांड आणि ते सुनेनी घेतलं तर आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरामही भक्ती खरी का वरवरची. आणि म्हणून अलगद कुठंतरी सांगू पाहतायत की बाबा रे मुळात तुझं हे कर्मत्याग वगैरे तर काही योग्य नाहीच आहे, पण ते सुद्धा कसं चाललंय हे सगळं वरवरचं चाललेलं आहे बरं. आणि म्हणून या ह्याच्यामध्ये अडकू नकोस, कारण हे वरवरचं कर्म आहे त्यांना काही प्राप्त होणार नाही. म्हणून प्राप्त कर्म करीजे, प्राप्त कर्म न अवहेरीजे. मिळालेलं कर्म सोडू नये माणसाने, कधीही आपलं कर्म सोडू नये. आणि हे फक्त गीतेत सांगितलेलं नाही. गीता हे उपनिषद आहे. ईशावास्योपनिषदामध्ये हा मंत्र पण येतो. ईशावास्य उपनिषद 18 श्लोकांचं आहे फक्त. काय ताकद आहे. छोटे पॅक में बडा धमाका. दुसरा मंत्र आहे ईशावास्यामध्ये. काय म्हटलंय कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषेत शतम समाहा. ही भारतीय संस्कृत. बघा पुढचं वाक्य फार शांतपणे सांगते मी. जिजी विषेत शतम समाहा, 100 वर्ष जगा. कसं आपलं कर्म करत 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 आज आपण एखादा माणूस घरी आला तर आपण काय म्हणतो, अरे तुझ्याच बद्दल बोलत होतो, 100 वर्ष आयुष्य. तो काय म्हणतो, नको ग बाई. पण आपली संस्कृती आपल्याला काय सांगते, 100 वर्ष जगा, पूर्ण जगा आयुष्य काळ. आपण पूर्णाचे उपासक आहोत काल म्हटलंय.
आपल्या उपनिषदांमध्ये वेद आहेत, वेदांमध्ये वाक्य काय येतात की आम्ही 100 वर्ष जगू कसे अदीना हास्याम. ही आपली संस्कृती आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता 100 वर्ष जगू. हे दैन्य फक्त सांपत्तिक नाही, कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू. शारीरिक, मानसिक, वैचारिक, आर्थिक कुठल्याही प्रकारची गुलामगिरी आम्हाला मंजूर नाही. आम्ही कुठल्याही प्रकारचं दैन्य स्वीकारणार नाही. कुठलंही दैन्य वाईटच, फक्त सांपत्तिक नाही. सगळं आहे पण गुडघे दुखत आहेत, सगळं आहे पण हजारो पथ्य आहेत, उपयोग काय? म्हणून आपले ऋषी मुनी आपल्याला सांगतात वारंवार, सगळं करा पण शरीर आधी मजबूत ठेवा. शारीरिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू. जिजी विशेष शतम समाहा हा ईशावास्यामध्ये पण आला आणि तेच भगवंत सांगतायत अर्जुनाला आणि तेच ज्ञानेश्वर सांगतायत, कर्म सोडू नकोस रे बाबा, कर्म करत चल आणि तुझ्या इच्छेनं कर्म घडत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्म कर, पण हे कर्म करत असताना स्वधर्म आणि स्वकर्म याचा विचार कर. फार महत्त्वाची संकल्पना आहे आणि एरवी काय आपल्यासारखा इतका जाणकार आणि व्यासंगी श्रोतासमोर आहे म्हणून हे बोलण्याचा प्रयत्न फक्त करते. अतिशय महत्त्वाचा विचार आहे. एक कथा सांगते माऊली, ती गीतेमध्ये पण आली आहे पण माऊली ती अधिक विस्ताराने कथा सांगते की प्रजापतींनी सगळ्यांना कामं वाटून दिली. ती कथा बरीच मोठी, आपण प्रत्यक्षात वाचा. त्याच्यामध्ये नव्हे इथे धर्म म्हणजे आत्ता आपण जो धर्म शब्द म्हटल्यावर जे आपल्याला कळतं तो धर्म नाही आहे. धर्म म्हणजे ज्याने धारणा होते, समाज धरलेला राहतो तो धर्म. मी नेहमी गमतीत म्हणते की धर्म शब्दाची व्याख्या कशी द्यायची? धरून ठेवायचं ना, मग धर्म. आपण म्हणतो ना कर्म, तसं धर्म. तो धर्म जो धरून ठेवतो तो धर्म, खाली पडू देत नाही तो धर्म. मग धरून ठेवायचं असेल तर काय करायला लागेल? कर्म, नाही का? म्हणून धर्म असेल टिकवायचा तर कर्माला पर्याय नाही. आणि म्हणून आपल्याकडे स्वधर्म इज इक्वल टू स्वकर्म. पसायदानामध्ये पण आले. धर्म आत्ता आपण जे म्हणतोय ना रिलिजन ह्या ह्यानी, तो खूप नंतर आलेला विचार आहे. वेगवेगळी आक्रमणं झाल्यानंतरचा तो शब्द रूढ झालेला आहे. पण आधी धर्म म्हणजे कर्म. माझा बघा ना, आपण म्हणतो हा शब्द आपण वापरतो, शेवटी हा गृहस्थ धर्म आहे. शिक्षकाचा हा एक धर्म आहे, विद्यार्थ्याचा धर्म आहे. आपण म्हणतो ना स्त्रीचा पण एक धर्म आहे, गृहिणी धर्म आहे. धर्म म्हणजे गृहिणींनी असं वागावं की ज्यानं ती पण खाली येणार नाही आणि तिचं घरही खाली येणार नाही, याला गृहिणी धर्म म्हटलेलं आहे. त्यामुळे तो धर्म आहे. आणि पसायदानामध्ये येतं बघा, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, किंवा गीतेमध्ये येतं स्वधर्मे निधनम श्रेय. स्वधर्मे निधनम श्रेय म्हणजे माझ्या ह्या धर्मात, म्हणजे हिंदू किंवा ह्या धर्मात नाही, मी जे कर्म करते ना ते कर्म मी शेवटपर्यंत करत राहायला पाहिजे, हा त्याचा भावार्थ आहे. आणि म्हणून त्या गोष्टीमध्ये येतं की काय करतो तर स्वतःचा धर्म तू पालन कर, म्हणजे स्वतःचं कर्म करत चल. आणि स्वतःचं कर्म करणं हीच त्या ईश्वराची पूजा. काय सुंदर समीकरण मांडून टाकलं बघा. म्हणजे बाकीची सगळं बाजूला सोडून माझी बाबा 4 तास पूजा असते. मध्ये कोणीतरी सांगत होतं की मी नाही बाबा, तो नातू तिथे खेळत असतो, मी माझा जप आणि मी. म्हणा त्याला काय उपयोग आहे त्या जपाचा? तर नातवंड पडलं रडलं तर ते सगळं सोडून त्याला उचलणं हाच धर्म आहे खरं तर. त्यामुळे आपल्या ह्यानी किती छान सांगून टाकलं, स्वकर्म हाच धर्म. त्यामुळे कर्म तुमचं 100% करणं हीच त्या ईश्वराची पूजा. कर्म कुसुम असं म्हटलंय, स्वकर्म कुसुम वीरा असं माऊलीचा काय शब्द आहे. कर्मांची कुसुम वाहारे, दुसरं काही व्हायला नाही तरी चालेल, मोगरा नाही मिळाला, चाफा नाही मिळाला, काही हरकत नाही, म्हणाले स्वकर्म कुसुम वीरा. स्वकर्मांच्या कुसुमांनीच त्याची पूजा करा. आणि हे फक्त सांगितलं नाहीये, सगळ्या संत परंपरेमध्ये आपल्याला दिसतं बघा. संत आपापलं कर्मच करत चाललेत. सावतामाळी काय म्हणतात, कांदा मुळा भाजी हो अवघी विठाई माझी हो. त्या कर्मात असताना भगवंत दिसतो. एका निरक्षर स्त्रीच्या ओवीमध्ये मी काल ज्याच्याविषयी बोलले त्यात एकीने असं म्हणते की माझ्या घरावरनं पंढरीच्या दिंड्या जातात बरं, आणि त्यांना इतकं तल्लीन होऊन जाताना पाहिल्यानंतर मलाही असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे. मला बी वाटतं पंढरीशी जावं, मला बी वाटतं पंढरीशी जावं. मग आपण म्हणू का जात नाहीस?
तर ती म्हणते, पाहता म्हाताऱ्यांसी येई कुंडलिकाचं आठव. ती म्हणते मलाही वाटतं की जावं यांच्याबरोबर नाचत नाचत विठ्ठल नामात तल्लीन होऊन जावं, पण काय होतं, मी मागे वळून बघते आणि मला माझे म्हातारे सासू सासरे दिसतात ना, मला मग पुंडलिक आठवतो, मला आधी विठ्ठल नाही आठवत. मला बी वाटतं पंढरीसी जावं, पाहता म्हाताऱ्यांसी येई कुंडलिकाचं आठव. ही स्वकर्म कुसुमांची पूजा. सावतामाळी तेच सांगते, अहो ज्याच्यामुळे तो विठ्ठल थांबलाय ना, त्या पुंडलिकाने हेच सांगितलंय आपल्याला, तू जरा थांब, माझ्या आईवडिलांची सेवा आधी होऊ देत, मग बघतो तुला. म्हणजे चांगल्या अर्थाने विटेवरती त्याला उभं करण्याचं सगळं श्रेय पुंडलिकाचं. आणि पुंडलिकाला आपण का महत्वाचं म्हणतो, तो म्हणतो मी आई वडिलांची सेवा करतो, मग तुझ्याकडे येतो, तुझंही दखल घेणार आहेच, पण आत्ता नाही. आणि आमच्या भगवंताचा इगो दुखावत नाही हो, ते हल्ली फार महत्वाचं झालंय. मी गेले, मी बसले, बघितलं नाही, किती 2 मिनिटं, तरी आमचे इगो हर्ट होतात लगेच. समोर न गेली पण ओळख दिली नाही, हर्ट. अरे काही विचारत असू शकेल ती, काहीतरी घाईनी जायचं असेल तिला, आपणच हे असतो. पण आमच्या विठ्ठल आम्हाला काय दाखवतंय अप्रत्यक्षरित्या, की त्यांनी मला सांगितलं आणि उभं राहायला काय दिलं, वीट. आपण अगदी कौतुकाने म्हणतो नाही, 28 युग विटेवर उभा आहे, 28 युग. मी म्हणते आपण 28 मिनिटं उभं राहून बघू एकदा, मग कळेल विटेवर उभं राहणं किती अवघड आहे. पाय पुरत नाही तो पूर्ण, तरी तो उभा आहे ना. का उभा आहे, कारण त्याला माहिती आहे ही कर्मकुसुमांची पूजाच मला हवी आहे, बाकी नाही काही मिळालं तरी चालेल. म्हणून तो विटेवरती उभा आहे 28 युग. इटवरी उभा युग झाल्या ती 28, इटवरी उभा युग झाल्या ती 28. एक बाई म्हणते हो, पंढरीला गेली, इतकं रडायला यायला लागलं तिला. अवतीभोवतीच्या बायका विचारतात, का ग माऊली का रडतेस. ती म्हणते, इटवरी उभा युग झाल्या ती 28, का र माझ्या इट्टलाला कुणी मनना खाली बैस. काय भाव आहे, भाव. आणि हा भाव माऊली पकडतात हो ज्ञानेश्वरीमध्ये. आणि म्हणून म्हटलंय की स्वकर्म कुसुमांची वीरा, कर्मकुसुम अर्पण करा. राहिलं स्तोत्र म्हणायचं काही बिघडत नाही आहे, शक्यतो पूर्ण करावं, पण राहिलं काही हरकत नाही, तू काम जास्त केलंस चालेल. कर्म करणं आणि त्याला अर्पण करणं हेच महत्वाचं. आपण काय करतो बायका, दूध उतू गेलं की लगेच श्रीकृष्णार्पण असतो. आमची आजी म्हणायची, आणि माझं तर नेहमी असं व्हायचं, दूध अगदी शेवटपर्यंत बघत राहतो आपण, ते इतकं लबाड असतं ना, मला काही कळलेलंच नाही त्या दुधाचा स्वभाव. खरं आहे की नाही. शेवटपर्यंत आपण उभे असतो आणि 1 मिनिटात काय होतं काय माहिती, 1 मिनिटं वळतो आणि ते वर येऊन जातं. म्हणजे आपली रोज परीक्षा घेतं हे दूध. तर असं माझ्याकडनं लहानपणी व्हायचं, लहानच होते तेव्हा. तर मला रडायला यायचं खूप, की हे काय असं का होतंय. तर आमची आजी आऊ म्हणायचो मी तिला, ती म्हणाली, अगं एवढं वाईट नाही वाटून घ्यायचं, दूध उतू गेलं की श्रीकृष्णार्पण मस्त म्हणायचं. अच्छा, म्हणजे आपली चूक त्याला अर्पण. नाहीतरी गणपतीचं पोट त्यांनी म्हणूनच ठेवलंय मोठा, असं आपल्याला वाटतंय. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बातू घाल पोटी, असा बरा घालेल नाही का. पण म्हणून तो कुंडलिकाने दिल्यानंतर तो उभा राहिला. स्वकर्म कुसुमांची पूजा, मला दुसरं काही नको आहे, मला कर्मकुसुमांची पूजा हवी. रामायणामध्ये एक कुठेतरी उल्लेख वाचला होता मी, की राम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमाच्या जवळ येतात आणि तिथे अतिशय सुंदर वास भरलेला असतो, सुगंध असतो. साधी फुलं फुललेली असतात, रानटी फुलं, त्याला किती वास असायचा. पण त्या रानटी फुलांचा सुगंध असा काही त्याचा दरवळ परिमळ पसरलेला असायचा. रामाला आश्चर्य वाटतं. त्यावर कुणीतरी सांगतं, माझा काहीतरी संदर्भ मला आहे नाही, पण त्याचा भावार्थ सांगते नक्की तुम्हाला. त्याच्यावर कुणीतरी त्याला सांगतं की हा वास आहे ना, हा फक्त या फुलांचा वास नाही आहे, तर मतंग ऋषी आणि त्यांचे शिष्य यांनी इथे घाम गाळलेला आहे. हे सगळं स्वच्छ करून तिथे फुलझाडं त्यांनी पिकवलेली आहेत आणि त्यातनं आलेली ही फुलं आहेत. हा वास फुलांचा नाही, हा त्यांनी केलेल्या श्रमाचा वास आहे, हा त्यांनी केलेल्या घामाचा वास आहे. आणि म्हणून स्वकर्म कुसुमांची
पूजा अर्पण कर असं त्याला सांगितलं. ओवी इतकी सुंदर आहे. तया सर्वात्मका ईश्वरा. पुन्हा सर्वात्मका. माऊली धागा सोडू देत नाहीत आपल्याला. सर्वात्मका, प्रत्येकाच्या हृदयात तोच आहे हे सतत अधोरेखित करत राहतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि मग अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे एकदा तुम्ही केलं ना की मग तुम्ही व्रत नियम नाही केलं, शरीराला नाही शिणवलं, तीर्थयात्रांना नाही गेलं तरी सुद्धा चालेल, पण कर्म मात्र पूर्ण करा, कारण ह्या कर्मातच तुम्हाला तो भेटणार आहे. हा कर्मयोगाचा महिमा आहे. मला कधी कधी असं वाटतं की आज म्हणजे विवेकानंदांनी हा विचार कधी मांडला आहे, किती काळापूर्वी. ते म्हणाले की भारताची दुरवस्था व्हायला का सुरुवात झाली. ते बोलून आता किती 100-125 वर्ष झाली की भारताची ही अशी खाली खाली अधोगती का व्हायला लागली. तर त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की अध्यात्म विषय शिक्षणातनं दूर केल्यामुळे भारताची ही अवस्था झालेली आहे. का? कारण सर्व धर्म समभाव. अरे पण सर्व धर्म समभाव म्हणून काहीच चांगलं द्यायचं नाही का? काहीच चांगलं द्यायचं नाही, अध्यात्मातलं काहीच द्यायचं नाही. आमचं दिलं तर त्यांना वाईट वाटेल म्हणून. का वाईट वाटेल? तुम्ही पटवून द्या की जे चांगलं आहे तेच कुठल्याही भूमीत चांगलंच असतं. हे पटवून द्यायची आमची क्षमता असताना तुम्ही असं का वागता? अध्यात्मातला विषय काढून टाकला. मला सांगा, हे जेव्हा आपण लहान मुलांना लहानपणापासून सांगू की बाबा रे तुझं कर्म करणं हेच त्याची आज्ञा आहे, कुठेतरी लहान वयात हा संस्कार होऊ शकतो ना. 100 20 मुलांच्या मनावरती तरी दिवे लागू शकतात का नाही? पण अध्यात्म विषयाची जी काही आपल्याकडे फारकत केलेली आहे शिक्षणामधनं, कुठलीही गोष्ट धर्माला अनुलक्षित आली की तो धडाच बाद केला जातो. अरे का? ही माझी भूमी आहे, या भूमीमधलं मी चांगलं सांगितलं माझ्याच लोकांना तर काय वाईट आहे? याच्यामध्ये मी दुसऱ्या धर्माचा काही हे केला? मी तुम्हाला एक जाता म्हणून एक किस्सा सांगते. किस्सा म्हणजे किस्सा नव्हे, खरा घडलेला प्रसंग. 2014 साली मला कुवेतमधनं बोलावणं आलं आणि विषय होता सुफी संप्रदाय. आणि माझ्यासमोर 2 दिवस हा कार्यक्रम होणार होता. सुफियाना सफर म्हणून काही गायक होते, ते सुफी कलाम गाणार होते आणि मला मध्ये मध्ये त्याचं विश्लेषण करत बोलायचं होतं. तर मला सांगण्यात आलं होतं की 2 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. त्याच्यामध्ये एक दिवस पहिल्या दिवशी भारतीय ऑडियन्स आहे आणि दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी ऑडियन्स आहे. तर मी म्हटलं हरकत नाही, कारण मी उर्दू शिकायला नुकतीच सुरुवात केली होती. पण सुफी संप्रदाय मी का वाचला होता आधी काय माहिती, पुष्कळ वाचन झालेलं होतं. आणि मी म्हटलं चालेल मी येईन, आणि म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. आणि मला इतकी धडकी भरवणारी घटना होती. पहिल्याच दिवशी पाकिस्तानी ऑडियन्स होता. जवळजवळ 1500 पाकिस्तानी माणसं समोर बसलेली होती. मी नुकतंच उर्दू शिकायला सुरुवात केली होती. कुवेत हा देश तसा रिजिड आहे, म्हणजे आपण इथे बोललो तरी आपण सहिष्णू असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सांभाळून घेतो. तिथे तसं चालत नाही. आणि त्याच्यामुळे धर्मविषयक बोलायचं, सुफी संप्रदायाविषयी बोलायचं, एखादा शब्द उणादुणा गेला तर संयोजकांची मान कचाट्यात येऊ शकणार होती. असा सगळ्या प्रेशरमध्ये तो कार्यक्रम सुरू झाला. आणि नंतर त्या गाण्यांमधनं बोलताना मला असं वाटलं की अरे हा संप्रदायाचा विचार आणि आपल्याकडच्या संप्रदायाचा विचार यात फारशी तफावत नाही. म्हणजे सगळं एकमेकांना मान्य आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही, पण त्यातली मधुरा भक्ती जी आहे ती दोन्हीकडे बरीचशी सारखी आहे. हे होत असताना मला नकळत न राहून मी तिथे अधरम मधुरम वदनम मधुरम हे वल्लभाचार्यांचं मधुराष्टक म्हटलं आणि त्याचा अर्थ सांगितला. उर्दूमधनं पाकिस्तानी लोकसमोर होती, त्याचा अर्थ सांगितला. मी म्हटलं बघू तर खरं कसं रिसीव्ह करतायत, काय फरक पडतो. आणि म्हणून ते म्हटलंच की मधुरा अधिपते रखिलम मधुरम, मधुरा भक्तीचं चाललं होतं सगळं बोलणं. आणि माझं बोलणं झाल्यानंतर जो काही टाळ्यांचा कडकडाट मी ऐकला, माझ्या कानांवर विश्वास बसेना. आणि त्याच्यानंतर असं झालं की मग एक गोष्ट हजरत निजामुद्दीनांची, एक गोष्ट कृष्णाची, एक गोष्ट बाबा फरीदांची, एक गोष्ट रामचंद्रांची. पण जे चांगले आत्मे आहेत ना ते धर्माच्या पलीकडे गेलेले असतात. हे सांगणं गरजेचं आहे, चांगलं दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की तो जो
आध्यात्मक विषय जो आहे आणि मला त्याच्या पुढचा महत्त्वाचं सांगायचं आहे. फकरुद्दीन नावाचे एक आजोबा मला भेटले आणि त्यांनी मला असं म्हटलं की अच्छा किया बेटा आपने शंकराचार्य जी के बारे में कुछ कहा. मग डोळ्यात पाणी आलं. आज इथं कोणी म्हणेल की नाही अशी शंका आहे, पण मला त्या व्यक्तींनी सांगितल्यानंतर असं वाटलं की जे चांगलं आहे आणि जे परमसत्य शिवसुंदर आहे ना, त्याला जाती धर्माच्या मर्यादा नसतात. पण हे इथल्या लोकांना कधी कळणार आहे? ते कळलं असतं तर आपली व्याख्यान मला ठरलेल्या दिवशीच नसते का झाली. असो, त्यात शिरत नाही. पण सांगायचा मुद्दा की कर्म करा आणि त्या कर्माची पूजाच ईश्वराला अर्पण करा. हे वारंवार माऊलींनी सांगितलंय. पुढे जाते, त्यांनी सांगितलंय स्वधर्म यज्ञी यजावे. काही करू नका, स्वधर्म करा, बस स्वकर्म करा. आणि एक अतिशय महत्त्वाचा विचार म्हणजे माऊलीची दृष्टी ही फक्त व्यक्तिगत पातळीवर कधीच नव्हती. काल मी म्हटलं ना, समाज बांधण्याचं काम त्यांनी केलं, समन्वयाचं काम केलं. इथे काय सांगितलंय, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेत रोजना. आणि अर्जुना, तू हे जे काय कर्मबिर्म सोडून बसलायस ते फार घातक आहे बरं. फक्त तुझ्यासाठी नाही, संपूर्ण समाजासाठी हे घातक आहे. कारण तू प्रभावशाली व्यक्ती आहेस आणि प्रभावशाली व्यक्ती जे करताय ते समाज बघत असतो आणि त्याचं अनुकरण करत असतो. म्हणून नेते मंडळींनी फार विचारपूर्वक वागावं लागतं. मी काल तुषारजींशी बोलत असताना मला असं जाणवलं, केवढे उपक्रम आहेत त्यांच्या मनात, केवढा विचार आहे. खरंच अशीच सगळी मंडळी भेटली पाहिजेत. कारण नेते मंडळी जशी वागणार आहेत, समाजामध्ये प्रभाव टाकणारी जी मंडळी वागणार आहेत ना, त्यांनी फार सांभाळून वागावं लागतं. अशी धाराव्रत असतं त्यांच्यासाठी. मग कुणी म्हणाल आमच्या पर्सनल लाईफचं काय, मग ते पद सोडा. एका वेळी एकच बेनिफिट मिळू शकतो. सरकारमध्ये एका वेळी 2-4 पदं पण मिळतील हल्ली, पण एका वेळेला एकच बेनिफिट मिळू शकतो ह्या जगात. एकतर ती लोकप्रियता मिळवा, नाही तर मग ती सोडून मग पर्सनल लाईफ मिळवा. तुम्हाला तुमच्या आवाक्यात राहायला लागतं. जेव्हा समाज तुमच्याकडे बघत असतो त्यावेळेला गीतेने किती शुद्ध शब्दात सांगितलं की जशी मोठी माणसं वागतात समाज तसा वागत असतो. म्हणून अर्जुना, तुझं हे घातक आहे. मी तुझ्या भावांना समजत नाही अशातला भाग नाही. ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून तू मोठा झालास त्या भीष्माचार्यांच्या विरोधी बाण उचलणं खरंच अवघड आहे, मला मान्य आहे. त्या द्रोणांना, ज्यांनी तुझ्या हातात धनुष्य दिल्या त्या द्रोणांवरती बाण चालवणं भयंकर अवघड आहे, मला पूर्णत्वानं मान्य आहे. पण अर्जुना, आज तू फक्त एक छोटा अर्जुन नाही आहेस, तू समाजाला दिशा देणारा माणूस आहेस, प्रभावशाली आहेस. म्हणून हे घातक आहे की उद्या लोक हेच म्हणतील की ऐन वेळेला युद्ध सोडून जाता येतं, अर्जुनाने नव्हतं का केलं, म्हणून तुला हे करता येणार नाही. म्हणून जागरूक करायला सांगितलं. आणि माऊलीची भाषा काय, दोघांना एकत्र बांधते माऊली, घराला पण बांधते आणि समाजाला पण बांधते. बघा काय म्हणते, वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेविती. इथे वडील म्हटल्यामुळे वडिलांनी पण सावध व्हावं, आयांनी सुद्धा, आणि त्याच वेळेला समाजातल्या वडिलांनी सुद्धा, समाजातल्या धुरीणांनी सुद्धा सावध व्हावं. एकाच शब्दात व्यष्टी ते समष्टी बांधून टाकण्याची क्षमता माऊलीच्या शब्दात आहे. वडील जे जे करती, वडील जे करतात ना तेच मुलं बघतात. वडिलांनी सांगून मुलांनी ऐकलं असं फार कमी असतं. वडील जे करताना बघतात तेच मुलं करत असतात. अनुकरण हा फक्त त्या टोपीवाल्याच्या गोष्टीत येत नाही, फार बोलत नाही स्पष्ट, ते आपल्यालाही लागू पडतं अनुकरण. आणि म्हणून लहान मूल घरात असताना फार जपून बोलावं लागतं. हां, त्यांना सांग मी नाही आहे घरात, बसलं इकडे. लहान मुलाच्या इथं बसलं, आता कळलं त्याला काय सांगायचं. ते बिचारं इतकं तरी निरागस असतं, बाबांनी सांगितलंय ते नाही आहेत घरात. अनुकरण का? कारण अनुकरण करणं ही माणसाची सवय असते. लहानपणी आपण आई वडिलांना पाहतो, म्हणून आयांनी वडिलांनी का एका ह्यानी वागावं याचं कारण हे आहे की लहान मूल तेच पाहत मोठं होणार आहे. त्यामुळे पुढची पिढी काय घडणार आहे हे आपल्या आचरणावर अवलंबून असतं. पुढच्या पिढीला दोष देताना ना आपण म्हणतो ना, काय हल्लीची पिढी वाचतच नाही, म्हणजे आपण वाचतोय का घरात? हा प्रश्न अंतर्मुख होऊन विचारायचा आहे आज आपण सगळ्यांनी. जेव्हा मी म्हणते ना की काय ना हल्ली ना पुढची पिढी फार मोबाईलमध्ये असते, तुम्ही काय करत असता? वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मेसेजेस इकडनं फॉरवर्ड तिकडे,
कुठेतरी ते पण आपलं पण बघत असतात. म्हणजे 100% आपण चुकीचे असतो असं नाही, आपण प्रयत्न करत असतोच, पण एक बोट तिकडे असताना 2 बोटं तरी आपल्याकडे असतात हे विसरता कामा नये. कारण वडील जे जे करतील तया धर्मू हे नावं ठेविती. त्यामुळे मोठी माणसं जे वागतात त्याला धर्म म्हणतात अर्जुना, आणि म्हणून तुला हे सोडणं अगदी अयोग्य आहे. आणि आता पुढे येऊन कृष्ण म्हणतात, आणि आणिकांच्या काय गोष्टी, इतरांबद्दल कशाला बोलू रे. पहिल्यांदाच असं व्यक्त झालेत भगवंत. काय म्हणतात, आणिकांच्या गोष्टी तुझं सांगे काय किरीटी, आम्ही पूर्ण काम होऊनी. अरे मला वस्तुतः काही कर्म करण्याची गरज आहे का? तरी मी कर्म करतोय ना, तुझा लगाम हातात घेऊन बसलोय ना, घोड्यांचा खरारा करतोय ना, इंद्रप्रस्थाच्या वेळेला पानं वाढतोय ना. मला खरं तर कर्म करण्याची गरज नाही, पूर्ण काम आहोत आम्ही. आपण काल पूर्ण काम शब्दाचा अर्थ पाहिलाय. माझ्या इच्छाच पूर्ण झालेल्या आहेत, मला मिळवायचं काहीही राहिलेलं नाही, तरी सुद्धा मी कर्म करतोय ना. म्हणजे लगेच पुढच्या प्रश्नाला उत्तर दिलं की आत्मज्ञान झालेल्या माणसांनी कर्म करावं का नाही. समजा एखाद्याला आत्मज्ञान झालं तर त्यांनी सगळं सोडून निघून जावं का नाही. उलट आपल्याकडे तर असं दिसतं की आत्मज्ञान झालेली माणसं जास्त कार्य करतात. शंकराचार्य धर्म सांभाळून ठेवण्याचं केवढं मोठं श्रेय शंकराचार्यांचं, हिंदू धर्म सांभाळून ठेवण्याचं. किती लहान वयामध्ये केवढ्या प्रदक्षिणा केलेल्या आहेत. बरोबर तिथे काश्मीर पुरवासिनीची स्थापना केलेली आहे. काय दृष्टी असेल पुढची. आणि एवढ्या छोट्याशा आयुष्यामध्ये केवढं काम केलं आहे धर्मस्थापनेचं आणि धर्म सांभाळण्याचं. काय गरज होती त्यांना. ब्रह्मसूत्र, ब्रह्मज्ञान हे सगळ्याच्या पार गेलेले होते. पण तेव्हा ती माणसं म्हणतात की आता मी माझ्यासाठी जगणार नाही, समाजासाठी जगीन. कुठलाही मोठा माणूस काढाव जो ब्रह्मज्ञानाच्या पलीकडे गेलाय तो समाजासाठी अविरत झटताना दिसतो. कारण मला आत्मज्ञान झालं, आता मी गप्प शांत बसीन असं होतच नाही. ज्याच्या अंतरंगात ती तळमळ असते तो उठून समाजासाठी कार्य करतोच. मुळात मला तर नेहमी प्रश्न पडतो की 700 श्लोकातली गीता कशाला एवढ्या लिहायच्या 9000 ओव्या. ते भागवत त्यातल्या 11व्या स्कंदावरती 18,000 ओव्या का लिहाव्यात. एवढं सगळं सतत का लिहावं. शंकराचार्यांनी एवढी स्तोत्र का लिहावी. काय मिळणार होतं या मंडळींना. काही पुरस्कार मिळणार होते का. त्यांना पुरस्कार मिळणार नव्हते, त्यांना ते परतही करायचे नव्हते. मग जर काहीच मिळणार नाहीये तरी हे सगळं का, कशासाठी, याचं उत्तर भागवतात आहे. भागवतामध्ये काय म्हटलंय, भगवान करुणया आह. भगवंत करुणेने बोलले, कारण भगवंताला तुम्ही ठेचकाळताय हे पाहवत नाही, म्हणून भगवंत यांच्या रूपात नाही येऊन बोलले. गुलाबराव महाराजांसारख्या व्यक्तींनी, म्हणजे आज आपल्याला आश्चर्य वाटतं त्यांचं, अंध व्यक्ती, अंध संत, पण केवढं साहित्य आणि केवढा त्याच्यामध्ये प्रकाश आहे. काय वेगळेपणे माऊलींची मूर्ती त्यांनी साकारलेली आहे. त्यांना जी दिसली ती आपण आज पाहतोय. काय आवश्यकता होती हो त्यांना. पण त्यांना आवश्यकता स्वतःसाठी नसतेच. भगवान करुणया आह, ती करुणा त्यांच्या अंगात भरलेली असते. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की नाही, मला आत्मज्ञान झालं जरी असेल भले तरी सुद्धा कर्म सोडणं उचित नाही. आणि म्हणून एक वाक्य आहे, म्हणजे एक पंक्ती आहे माऊलीची, अप्रतिम पंक्ती आहे, विशेषे आचरावे लागे संती. ज्यांनी समाज कार्यात उडी घेतली ना, काल मी तुषार भाऊंना विचारलं, ते मला आमच्या जेवणाचं काही टायमिंगच नसतं. त्यांच्या घरच्यांना सलाम करायला पाहिजे अशा मंडळींच्या. विशेषे आचरावे लागे संती. तुम्ही जर काही वेगळा मार्ग निवडला असेल, समाज कार्यात पडला असेल, तर तुम्हाला वेगळं आचरण करावं लागतं. विशेषे आचरावे लागे संती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला लोकसंग्रह म्हटलेलं आहे. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा संग्रह नव्हे, तर लोक सांभाळण्यासाठी त्यांना उचलून धरणं म्हणजे लोकसंग्रह. आणि माऊलींनी लोकसंस्था हा शब्द 11व्या शतकात वापरलेला आहे. काय दृष्टी असेल, ही लोकांची संस्था आहे. नंतर आपण मग वेगवेगळ्या लोकशाहीच्या व्याख्या केल्या, लोकांनी लोकांसाठी केलेलं. त्या शतकात म्हणतात ही लोकसंस्था आहे, ही लोकांची संस्था आहे. हा सामाजिक विचार आहे. आणि तो कर्मयोगातनं कसा आलाय की ती समाज संस्था बिघडायला नको असेल तर धुरीणांनी अत्यंत जबाबदारीने वागायला हवं. हे वाक्य मनात ठेवून दिवसभराच्या बातम्यांचं चऱ्हाट ऐकलं की लक्षात येतं कुठली मंडळी जबाबदारीने विधानं करतायत हो. वागणं तर सोडूनच द्या. एक विधान, त्याच विधानावर उद्या सांगायचं मी असं बोललोच नाही. म्हणजे बोलल्याची जबाबदारी नाही, बोललं नाही म्हणल्याची जबाबदारी नाही, कसलीच जबाबदारी नाही.
विशेषे आचरावे लागे संगती, लोकसंस्था बुडू द्यायची नसेल, तिचा बरोबर तिची धारणा करायची असेल तर समाज धुरीणांनी, ज्यांनी अग्रपद घेतलेलं आहे अशा माणसांनी अत्यंत जबाबदारीनं वागावं लागतं. 11व्या शतकात संत सांगून गेलेत. आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की सगळ्या गोष्टींना जर, माफ करा मी थोडंसं माझ्या कक्षेच्या बाहेर जाऊन बोलते आहे, तरी जे आत्ता मनात आलं आहे ते आपल्यासमोर मांडते, की मला असं वाटतं छोट्या छोट्या पदांसाठी जर आपण परीक्षा घेतो तर ज्यांनी देश चालवायचा त्यांच्यासाठी काहीच नको. विचार करण्यातली गोष्ट आहे ना. मला असं नाही म्हणायचं, पण निदान काही बेसिक गोष्टी या परंपरेतल्या, या संस्कृतीतल्या जर पहिल्यापासून माहिती असत्या ना, गेल्या 6 वर्षात 7 वर्षात जो फरक बघतोय ना तो आधी बघायला मिळाला असता. आज आम्हाला खूप फरक जाणवतो संस्कृतवाल्या मंडळींना, खरंच खूप फरक जाणवतो. बरं वाटतं खूप. मी इथे कुठलीही प्रचार सभा करायला आलेली नाही. मी तुम्हाला असं वाटेल कदाचित माझ्या बोलण्यातनं, मी प्रचार फक्त त्यांच्याच ह्याचा करते, ते त्यांचीच प्रचार सभा चालू आहे, पण तरी सांगते की या बदललेल्या 7-8 वर्षामध्ये आम्हाला फरक दिसतो. आपल्या संस्कृतीवरती आम्ही ठामपणाने बोलू शकतो. असे हे जर आधीच्या पिढीमध्ये घडलं असतं, आधीच्या काळात घडलं असतं, तर आपल्याला आत्ता जो एवढे परिश्रम ह्या सगळ्यांना करावे लागतात त्याचे थोडे कमी करावे लागले असते. असो, पण जे होत आहे ते चांगल्यासाठी आणि ते नक्की चांगलं होणार, हेही तितकंच खरं. पण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, जे बुद्धिमान मंडळी आहेत, ज्ञानी मंडळी आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, त्यांनी समाजापासून तुटता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं. गांधींना एकदा एका माणसाने प्रश्न विचारला होता की तुम्हाला 1947 नंतर लगेचच स्वराज्यप्राप्तीनंतर प्रश्न विचारला की झालं, मिळालं स्वातंत्र्य, आता काय, आता काही तुमच्या मनात खंत आहे का? गांधींनी एक उत्तर दिलं होतं. गांधी म्हणाले होते, हो, माझ्या मनामध्ये खंत आहे. कसली? उच्च विद्या विभूषित माणसं समाजापासून तुटतात, ही माझी खंत आहे. खरं आहे. उच्च विद्या विभूषित माणसं म्हणतात जाई नका, ते आपलं बघू, एक मतदान केलं की मी काहीतरी प्रचंड केलं असं लगेच मग आपण फेसबुकवर फोटो टाकायला सुरुवात. पण उच्च विद्या विभूषितांनी सामान्यांच्या प्रवाहामध्ये येणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत की ज्ञानी माणसांनी सोडायचं नसतं कार्य, तर त्यांनी अधिक प्रमाणात ते करायचं असतं. लोकांना जागवायचं, चेतवण्याचं कार्य अधिक प्रमाणात त्यांनी करायचं असतं. एक ओवी, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिक नुहावे लोकांप्रती. अलौकिक आम्ही म्हणजे कोणीतरी असं होण्याचं काही गरज नाही आहे. सर्वांबरोबर राहू. मार्तंड्याचे तापही न काल बोलले, ह्याच्यावरती परत वेळ घालवत नाही. असो, आता शेवटचा एक मुद्दा. कर्म कर सांगितलं, कर्म सोडू नकोस सांगितलं, ज्ञानमार्गाविषयी माहिती दिली, दोन्ही तिथंच जाणार आहेत माय म्हणालेत, तुला कर्ममार्गच इष्ट आहे सांगितलेलं आहे. कर्म हीच कुसुमांची पूजा समज, हे करत 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 आलेत आणि आता कर्म कसं करावं हे पण सांगितलं आहे. 3 मुद्दे आहेत महत्त्वाचे, म्हणजे सारांश फक्त आपल्या हातात ठेवते. कर्म कसं करावं याचे 3 मुद्दे आहेत आणि माऊली त्याला न्याय कसा देतात. माऊली म्हणते की हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. कर्म करताना ते ओलाव्यानी करावं, तर आपलं सगळं जीवन रसमय होऊन जातं, शुष्क होत नाही. म्हणजेच थोडक्यात त्यांना म्हणायचं टिकमार्क नको, ओलाव्यानी करा. आपण दक्षिणा ठेवतो ना जेवायला आलेल्या मंडळींना, ती बघा, आता आपण नोटा ठेवतो म्हणून, पण पूर्वी जेव्हा नाणी ठेवतो तेव्हा ती पाण्यात भिजवून ठेवतो. का पाण्यात भिजवून ठेवतो? धुतो नाही, तेव्हा तर काही नव्हतं, सॅनिटाईज करून द्या वगैरे असं काही नव्हतं. मग ती भिजवून का द्यायची? याचं कारण हे प्रतिकात्मक आहे की माझ्या मनातला ओलावा आहे बरं हे ठेवताना, त्यामुळे तुम्ही याचा स्वीकार करा, हे सांगण्यासाठी ते ठेवलेलं आहे. प्रतीक आहे, भाषा प्रतिकात्मक बोलते आपली, त्यामुळे ते ओलाव्यानी करावं, जिव्हाळ्यानी करावं, जीव लावून करावं. एक मुलगी असते, तिचं लग्न होतं, ती सासरी जाते आणि पहिलाच सण येतो होळीचा. दोघंच राहत असतात नवरा बायको. ते आई विचारते की काय गं, पुरणपोळ्या करून पाठवू का? मुलगी म्हणते की नको आई, तू फक्त रेसिपी सांग, मी करीन माझी मी. मग आई सगळं सांगते, डाळ घ्यायची, शिजवायची, एवढा गूळ घालायचा, घोटायचं, मग जायफळ घालायचं आणि मग
व्यवस्थित छान मऊ ती हे कणिक भिजवून पुरणपोळ्या करायच्या वगैरे वगैरे. ते सगळं होतं. आणि दुपारी चहाच्या वेळेला 4-4:30च्या वेळेला आईचा फोन येतो, काय ग झाल्या का पोळ्या, कशा केल्यास? ती म्हणते, आई पोळ्या चांगल्या झाल्या ग, पण तू काही सांगायची राहिली होतीस का? आई म्हणते, नाही मी तुला पूर्ण रेसिपी सांगितली, असं केलं तसं केलं तसं केलं. नाही का आई, पण तुझ्यासारख्या नाही झाल्या. आई म्हणते, अरे हो, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. हे सगळं घालशील ना तेव्हा त्यात थोडासा जिव्हाळा पण घाल. कर्म ओलाव्यानी करावं ह्याचं हे रूप. आईच्या हातच्या पोळ्या का छान वाटतात. विनोबांचं एक वाक्य, विनोबा म्हणतात की मला 2 पत्र आली, एक माझ्या शिक्षण संस्थेकडनं आलं आणि एक माझ्या आईकडनं आलं. मला काय बघून भरून येलो. अक्षरं तीच आहेत, पेपर तेच आहेत, शाईसुद्धा कॅमलचीच आहे, सगळं तेच आहे, पण मला भरून काय येतं बघितल्यावर? आईचं बघून येतं, कारण आईच्या पत्रात ओलावा असतो म्हणून. काय शब्द वापरलाय माऊलींनी, ओलावा. त्याच्याशिवाय नाही तर सगळं कोरडं होऊ शकतं. म्हणून पहिलं सांगितलं सूत्र दिलं आपल्याला, ते म्हणजे जिव्हाळ्यानं कर. आणि दुसरं म्हणजे कर्म संग सोडून कर. संग सोडणं म्हणजे काय? 2 प्रकारचे संग लागतात कर्माला. एक म्हणजे मी केलं, आणि दुसरं म्हणजे मी केलं तेवढं मला काही मिळालंच नाही. हे दोन्ही संग आहेत. संग म्हणजे अडकणे, असं आपण आता धरून चालू. संग म्हणजे आसक्त होणे, अडकून राहणे. पहिलं आहे मी केलं. किती असतं की नाही. अगदी सुरुवातीला कधी सूत्रसंचालन मी केलं होतं, करायचं, तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर काही जण मला येऊन भेटायचे आणि म्हणजे तुम्ही माझं नाव ह्यांच्या नंतर का घेतलं? अहो, कुणाचं तरी नाव शेवटी जाणारच ना. नाही, पण मी त्यांच्यापेक्षा जास्त ह्या संस्थेसाठी काम केलंय. अडकलो. मी म्हणजे अडकणं, असं माऊली आपल्याला स्पष्ट सांगतात, सगळे संत सांगतात. म्हणून पहिला संग तोडायचा आहे तो हे मी केलं म्हणण्याचा. आपण छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा लोकांना दाखवून देतो. हो ते ना, हो मी केलं ना ते, म्हणजे तो कुठेतरी हसत मुखाने म्हणा, असं म्हणा तसं म्हणा, पण तो मी पोचवायचं काम आपण करतो. खरं आहे की नाही. ते म्हणतात नकोच, झालं. त्यामुळे मीचा एक संघ आणि दुसरा संघ कर्मफलाचा संघ, की मी जेवढं म्हटलं तेवढं मला मिळालं नाही. ते त्यांचं आपल्याला सांगणं इतकंच आहे की कर्म कर आणि सोडून दे. माझी मुलं विद्यार्थी मला विचारायचे पूर्वी की बाई मग आम्ही अभ्यास कसा करायचा, कारण आम्हाला मार्क बघायचे असतात. 97% हा अभ्यास चाललाय. मी म्हटलं आत्ता तुम्ही तो कर्मयोग असाच्या असा लावू नका रे बाबांनो, हे पुढच्या काळातलं आहे. 1 कक्षा वर जातानाच आहे हे. आत्ताच्यासाठी असाच्या असा लावता येणार नाही, त्याला माझ्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही काहीतरी गोल समोर ठेवूनच काम करा. पण हे 1 कक्षा वर जाण्यासाठी आहे की बाबा मी केलं ते जे व्हायचं असेल ते होईल. आता पण मी 100% केलं का? येस. आपल्याला कधी कधी खूप आतून अस्वस्थता येते. आपण म्हणतो असं माझं नव्हतं मनात. आपण किती वेळा लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, अहो तुम्ही चुकीचं घेताय, तुम्ही मिसअंडरस्टँड करताय, माझ्या मनात असं नव्हतं, तुमचा गैरसमज होतोय. आपण खूप सांगतो बघा, आणि तरीही ती समोरची व्यक्ती कधी कधी ऐकत नाही. मला असं कधी झालं ना तर माझी आजी एक गोष्ट फार छान सांगायची. ती म्हणायची, नाही ना ऐकत आहे, मग तू फक्त एवढाच विचार कर, तुझा हेतू शुद्ध होता का? बस, मग कुणाच्याही होकाराची तुला गरज नाही. तुझा हेतू शुद्ध होता काम करताना, बस तेवढं तुला पुरेसं आहे, असलंच पाहिजे. मग त्यांनी ते मान्य करो अथवा न करो, मी शुद्ध हेतूने केलं बस. त्यामुळे संग नको, मी नको, अमक्या फळातनं एवढंच झालं असं नको. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला आहे, तुमचंच काम करा. म्हणजे नाही तर उद्यापासून नाही, हे फक्त माझंच आहे, चादरी घालणं माझं काम आहे, घड्या घालणं नाही, असं व्हायचं. आणि माझ्याकडे यायची माणसं तुमच्या घरातली, तुम्ही काय सांगताय, तुमचंच काम करा. म्हणजे तुमच्या स्वभावाला योग्य, तुम्हाला विहित, तुमचा प्राप्त झालेलं कर्म करा. नेहमी असं होतं बघा, आपल्याला दुसऱ्याचं चांगलं वाटतं. म्हणजे आमच्या बायकांचं तर आपल्या असं असतं, आपण साड्या घेऊन बाहेर पडलो तरीसुद्धा त्या बाईला नेसवलेली साडी जास्त चांगली वाटते, नाही का? ती पुतळा असतो तिला, कारण दुसऱ्याचं चांगलं वाटतं आपल्याला. मला लहानपणी नेहमी असं वाटायचं, माझी आई शिक्षिका होती आणि मला नेहमी वाटायचं हिचं काम किती चांगलं आहे, हिला पेपर लिहावे लागत नाहीत, हिला पाठ करावं लागत नाही, हिला वया पूर्ण कराव्या लागत नाहीत, हिचं काम चांगलं आहे. जेव्हा शिक्षिका झाले तेव्हा वाटायला लागलं विद्यार्थी जास्त नशीबवान आहेत. त्यामुळे दुसऱ्याचं काम आपल्याला नेहमीच सोपं वाटतं.
सहज होईल असं वाटतं. पण जोपर्यंत आपण इंग्लिशमध्ये म्हण आहे ना की जोपर्यंत तुम्ही त्याच्या चपलेत जाऊन उभे राहत नाही तोपर्यंत खिळा कुठे टोचतो ते कळत नाही. म्हणून भगवंत म्हणतायत तुमचं काम कसंही असलं तरीही ते मनापासनं करा. स्वधर्माला नावं ठेवू नका. स्वधर्म म्हणजे स्वकर्म. स्वकर्म पूर्णपणे करा, प्रामाणिकपणे करा. त्या स्वकर्माला कधीही नावं ठेवू नका. त्यांनी असं म्हटलंय की ते कर्म कितीही कठीण असलं तरीसुद्धा ते क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी, जे नो काम ते नो थाय. आणि आपलं काम कंटाळवाणं वाटलं, दुसऱ्याचं काम चांगलं वाटलं तर ते काम इंटरेस्टिंग करता येतं का नाही? नक्कीच येऊ शकतं. आपण विचार केला तर आपल्यालाच त्यातली गमती जमती कळायला लागतात. एक स्त्रीनी एक ओवी रचली होती, त्याचं उदाहरण सांगते. ती म्हणते की कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार. कारल्याची भाजी आहे, शी बाई मला नाही आवडत कडू, म्हणून आपण करतच नाही का? करतो ना. मग त्याला काय लावतो ती चांगली होण्यासाठी? चिंच गुळ इतका छान त्याला घोटून घालतो ना आपण की ती चांगलीच लागायला पाहिजे. म्हणजे कारल्याची भाजी असली तरी सुद्धा खायला आनंद मिळाला पाहिजे. कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार, बयन शिकविलं तैसा करावा संसार. माझ्या आईनं मला हे सांगितलं ग की कारल्याची भाजी सुद्धा चिंच गुळाने छान चविष्ट करता येते, मग तुला संसार नाही का तुझा चविष्ट करता येणार? असं ती स्त्री म्हणते जी निरक्षर आहे ती. त्यामुळे आपलं काम अधिक रसपूर्ण कसं करावं याचाही शोध आपणच घेतला पाहिजे. कंटाळा येऊ शकतो, अवघड वाटू शकतं, पण आपल्याला सांगितलं हेच तुझ्या स्वभावाला योग्य आहे. म्हणून अर्जुना, पुन्हा अर्जुनाकडे यायचं आहे. म्हणून अर्जुना, तुझं काम आत्ता तुला कितीही कठोर वाटलं तरी ते तूच केलं पाहिजेस आणि तू केलंच पाहिजेस. दोन्हीकडे चलावायला हवंय. तूच केलं पाहिजेस आणि तू केलंच पाहिजेस. तुला सोडून चालणार नाही. तू कर्म कर. आणि म्हणून शेवटी सांगितलंय की आता उठ, खूप झालं हे सगळं, आता उठ, ते कोदंड हाती घे. आता कोदंड घेऊनी हाती आरूढ होई इथे रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी. काय शब्द आहेत माऊलीचे. उठ आता म्हणाले, ते कोदंड हाती घे, या रथावरती चढ आणि देई आलिंगन वीरवृत्ती. ज्ञानेश्वरीच्या वाचकाला लक्षात येतं हा धागा पहिल्या अध्यायात सोडलाय माऊलीने. त्यांनी म्हटलंय ना की वीरवृत्ती निघून गेलेली आहे आणि कारुण्य आलंय, तिथे करुणा आलेली आहे, वीरवृत्ती गेली आणि सवत आली आता. म्हणून ते पुन्हा म्हटलंय की जा उठ आणि त्या वीरवृत्तीला आलिंगन दे, कारण तीच तुझ्या ठाईचा भाव आहे. तू वीर आहेस आणि म्हणून तुला वीरवृत्तीला सोडून जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे समाधाने. मी सांगतोय म्हणून नको, तुला पटल्यानंतरच. हे पुन्हा आपलं एक महत्त्वाचा भाग आहे. कुणी कुणावर लादू नये. तुला जेव्हा पटेल तेव्हा कर, म्हणजे तू स्वीकार आणि त्याचं कर्तृत्व पण तू घे आणि नंतर सोडून पण दे ते कर्तृत्व. पण हा म्हणाला म्हणून मी केलं नको. समाधान ते संपूर्णपणे स्वीकारून मग तू ते कर. आता उठ, तेव्हा युद्धस्व. उठ आणि युद्धाचा निश्चय कर. कृतनिश्चय हा, मी लढणार नाही असं मला पुन्हा ऐकायचं नाही. या टप्प्यावरती भगवद्गीतेतला कर्मयोग संपतो, ज्ञानेश्वरीतला कर्मयोग संपतो. वीरवृत्तीला आलिंगन दे, तीच तुझी आहे. म्हणून म्हणजे शेवटी पुन्हा आपल्याला यांनी कुठे आणून ठेवलं? माझं काय ते ओळखायला हवं, म्हणजे पुन्हा मला अंतर्मुख व्हायला हवं, कोहमचा विचार करायला हवा, माझ्या वृत्ती काय आहेत हे मला समजून घ्यायला हवं, माझा माझ्याशी परिचय व्हायला हवा. तेव्हा मला कळणार आहे की माझ्या योग्य कर्म कुठलं आहे. या टप्प्यावरती आणून ठेवलं. मला हे सगळं वाचल्यानंतर एक गोष्ट अशी प्रकर्षानं जाणवली की आपण बायका बघा, रात्रीचं सगळं आवरलं की स्वयंपाकघराच्या दाराशी एकदा उभं राहून सगळं बघतो की नाही, की ओटा पुसलाय का पुसलाय, विरजण लावलाय का लावलाय, दूध गरम करून ठेवलाय का ठेवलाय, चाळणी ठेवली आहे का ठेवले, भाज्या बिज्या काही उरल्या असेल तर फ्रीजमध्ये टाकल्यात का टाकल्यात. काय घेतो आपण? एक जायजा घेतो, एक आपण आढावा घेतो सगळ्याचा. हां, हे सगळं झालं आहे, येस झालं, पूर्ण झालं. तसं मला वाटतं की आपण प्रत्येकाने रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये मी माझा स्वधर्म इतक्या ह्यानी केला का ह्याचा एक आढावा घेतला पाहिजे. मी जर शिक्षक असेन तर मी 100% शिक्षक म्हणून वागलो का? मी जर डॉक्टर असेन तर मी 100% डॉक्टर म्हणून वागलो का? मी माझ्या ज्या धर्मामध्ये असेन, कर्म, मी माझ्या ज्या धर्मामध्ये असेन तो धर्म मी 100% आचरिला का? आणि तिथे जर आपल्याला टिकमार्क आली हो आलं तर आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. हा या कर्मयोगाचा मला वाटतं सारांश आहे. शेवट करताना पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या 4 ओळी काय प्रेरक आहेत त्या ओळी,
किए बिना कुछ होता नहीं, किए बिना कुछ होता नहीं, किया हुआ व्यर्थ जाता नहीं, किए बिना कुछ होता नहीं, किया हुआ व्यर्थ जाता नहीं। काम करने की शक्ति तुझ में है, काम करता जा, पुकारता जा, मदत तैयार है। फक्त हाक मार, मदत तैयार आहे। करायला लाग, कर्म कर, कर्म आचर. इथेच थांबते. धन्यवाद. सुखिया झाला, सुखिया झाला. सुंदर रसाळ वाणीतून माऊलींनी जो कर्मयोग आपल्याला सांगितला तो या ठिकाणी धनश्रीताईंनी आपल्यासमोर मांडलेला आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि आपण सारे श्रोते या ठिकाणी आलात आणि आस्वाद घेतला. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि उद्या पुन्हा आपल्याला तिसऱ्या पुष्पासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. धन्यवाद.